Recording in progress. जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंद व्रज जनरंजन यशोदानंदन व्रज जनरंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे प्रभुपाद जय जय प्रभुपाद गुरुदेव श्री हरिनाम संकीर्तन की जय। हरे कृष्ण महामंत्र की जय। श्रील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपां साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं हरिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरद्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे।
हरे कृष्ण. भक्ती रसामृत सिंधू भक्ती योगाचे संपूर्ण विज्ञान षडगोस्वामी अष्टक 2 वृंदावनातील 6 गोस्वामींना समर्पण. नाना शास्त्र विचारण एक निपुण सधर्म संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिभुवने मन्यो शरण्यकरो राधा कृष्ण पदारविंद भजन नंदेन मत्तालिको वंदे रूप सनातन रघु श्रीजीव गोपालको. श्री सनातन गोस्वामी, श्री रूप गोस्वामी, श्री रघुनाथ भट्ट गोस्वामी, श्री रघुनाथ दास गोस्वामी, श्री जीव गोस्वामी, श्री गोपाल भट्ट गोस्वामी हे 6 गोस्वामी सर्व मानवांच्या हिताकरिता शाश्वत धर्मतत्वांची प्रस्थापना करण्याच्या हेतूने प्रकट झालेल्या शास्त्रांचा सखोल अभ्यास करण्यात तज्ञ होते. ते गोपी भावामध्ये सदैव मग्न राहून राधाकृष्णांच्या दिव्य प्रेममय सेवेत रममान असत. षड गोस्वामी पाद की जय, रूप गोस्वामी पाद की जय, श्री प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. तर जस्ट चालू करायच्या अगोदर थोडं वाटलं की थोडं आपण रिव्हिजन करूया, कारण बरेच दिवस झालेत आपण वाचत राहिलोय, पण मागे काय पुढचं पाठ मागचं सपाट असं नको व्हायला. तर काही पॉइंट्स, महत्वाचे पॉइंट्स त्याच्याबद्दल थोडीस चर्चा करूया. तर पहिले 6 अध्याय आपण बघितले. नंतर आता जे आपण बघत आहोत तरी साधना भक्तीमध्ये खास करून 6 ते 12 हे साधना भक्तीचे सांगितलेले आहे. आणि त्यामध्ये आता आपण जे 64 अंग आहेत भक्तीचे तर त्याबद्दल चर्चा करत आहोत. तर त्यामध्ये मी काही 2-4 प्रश्न विचारणार आहे. तर गुरुची पात्रता काय असली पाहिजे, म्हणजे ऑफकोर्स खूप काही गोष्टी आहेत आपण बोलू शकतो, पण खास करून रूप गोस्वामींनी जे तत्व सांगितलं आहे, प्रभुपादांनी जे त्याला भाषांतर करून खूप चांगलं इलॉबरेट केलेलं आहे, तर त्या संदर्भात मी विचारत आहे. तर गुरुची पात्रता काय असली पाहिजे, कोणी सांगू शकतं? 7व्या धड्यामध्ये आपण बघितलं होतं पहिल्यांदाच ते कशा प्रकारे आपण गुरुचं सहारा घेतला पाहिजे आणि गुरुच्या कडून ट्रेनिंग घेतली पाहिजे. यस, कुणी सांगू शकते? हरे कृष्ण. काय प्रभूजी? हा माझा प्रश्न आहे, गुरुची पात्रता काय असली पाहिजे? गुरु कृष्ण तत्ववेत्ता असला पाहिजे, हा शास्त्रामध्ये पारंगत असला पाहिजे आणि गुरु हा शिष्य परंपरेतून असला पाहिजे. हा आणि तर गुरु प्रामाणिक संप्रदायातील असावे गुरु, आणि ते कृष्ण ज्ञानापर्यंत घेऊन जाणारे असावे. कृष्ण विज्ञानामध्ये पारंगत असला. हा तर बरोबर आहे. आणि गुरूंचे चारित्र्य चांगलं असलं पाहिजे आणि 6 वेगावर नियंत्रण पाहिजे. ओके. आणि आणखी एक सांगितलं महत्वाचं, की त्याला तर पूर्ण शास्त्राचं ज्ञान निचोड त्याला माहित आहे आणि दुसऱ्याला तो कन्व्हिन्स करू शकला पाहिजे की शास्त्राचं मर्म काय आहे. तर त्याला
गुरु. तर सातव्या अध्यायामध्ये तुम्ही जर पहिल्या 5-6 लाईन बघितल्या त्याच्यामध्ये प्रभुपादाने ते लिंक सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे गुरु असला पाहिजे. दुसरा आहे अशा व्यक्तीला सर्व ज्ञान त्याला आत्मसात होऊन जातं. ज्या व्यक्तीला एक अतूट विश्वास आहे. तर अतूट विश्वास कुणावर आहे? भगवंतावर आहे, शास्त्रावर आहे, गुरुवर आहे का साधूवर आहे? 4 ऑप्शन मी सांगितले. भगवंतावर. भगवंतावर. ओके, आणखी गुरु. तर ऍक्च्युली गुरु खूप महत्वाचा आहे. भगवंतावर विश्वास तर आहेच आहे, पण आपण भगवंताकडे आपण जातोय गुरुच्या मार्फत. तर त्यामुळं एक सरळता मतलब सरळ भावाने जेव्हा आपण भगवंतावर आपल्या गुरुवर विश्वास अतूट विश्वास असतो, तर तेव्हा सर्व काही ज्ञान आपल्याला प्रकट होतं. तर त्यामुळं गुरुचा विश्वास रोज आपण जे काही आपण क्रिया करत आहोत, तर त्यामध्ये आपल्याला गुरुवरचा विश्वास वाढवायचा आहे. एव्हरीथिंग बिकम्स तर ऍक्च्युली दोन्ही पण आहे. भगवंत आणि गुरु दोन्ही पण आहे, फक्त गुरुचा नाही आहे. तर भगवंत आणि गुरु दोन्हीवरचा विश्वास वाढायला पाहिजे. तर ह्याची माहिती 7व्या अध्यायामध्येच दिलेली आहे. कशा प्रकारे गुरुकडून आपण दीक्षा घेतो आणि त्यांच्याकडून आपण शिक्षा पण घेतो. तर त्यामध्ये रूप गोस्वामी सांगतात की ज्या व्यक्तीचा अतूट विश्वास भगवान आणि गुरु यांच्यावर असतो, तर तेव्हा त्यांना सर्व काही ज्ञान प्रकट होत जातात. खूप सहजासहजी प्रकट होतात. तर अशा प्रकारे तर अनफ्लिंचिंग फेथ म्हणजे खूप अतूट विश्वास आपल्यावर वाढवायचा. जेव्हा आपण गुरुला सेवा करतो, गुरुची सेवा करणे म्हणजे डॅश सेवा केल्याप्रमाणे आहे. सर्व प्राणी मात्रांची, देवी देवतांची, मनुष्यांची आणि प्राणी पशु पक्ष्यांची, देवी देवतांची, सर्व देवी देवतांची सेवा केल्याप्रमाणे. आध्यात्मिक गुरूंची सेवा केल्यामुळे समस्त देवी देवतांची सेवा केल्याप्रमाणे. बरोबर आहे. तर ऍक्च्युली म्हणजे आपण जो आपला गुरु आहे तो भगवंताचा प्रतिनिधी आहे, आणि फक्त गुरुला सेवा केलं तर सर्व देवी देवतांची सेवा होऊन जाते. तर हे पण त्याच अध्यायामध्ये दिलेलं आहे. आपण एकादशी म्हणजे मुख्य महत्वाचा उद्देश काय आहे एकादशी आपण पालन करण्याचा? तर ऑप्शन आहेत: पैसे वाचवणे, स्वस्थ शरीर ठेवणे, शरीराची आवश्यकताला कमीत कमी करणे, कीर्तन किंवा अशा प्रकारचे कार्य करणे ज्याद्वारे आपण भगवंताची सेवा जास्तीत जास्त वेळ आपला लागेल. शारीरिक गरजांना कमीत कमी करणे. ऍक्च्युली हे ऑप्शन 1 किंवा 2 पण असू शकतात. असं नाही की एकच ऑप्शन आहे. 1 किंवा 2 पण ऑप्शन बरोबर आहे. तो दोन्ही पण ऑप्शन आहे ऍक्च्युली. एक तर आपलं शारीरिक आवश्यकता कमीत कमी करणे आणि कीर्तन, जप अशासारख्या आपल्या सेवेमध्ये आपला जास्तीत जास्त वेळ लागायला पाहिजे. तर ऍक्च्युली बऱ्याच वेळेस मी बघतो की एकादशी दिवशी बरेच भक्त 64 माळा करतात किंवा 32 माळा करतात किंवा 50 माळा करतात, मंदिरामध्ये येतात,
मंदिरामध्ये सोय पण केलेली आहे आपण एकादशी दिवशी माताजींना बालाजी हॉलमध्ये तिकडे सेव केलेली सोय केलेली आहे आणि प्रभूजींना इकडे भक्तिवेदांत हॉलमध्ये सोय केलेली आहे, जेणेकरून एक असा म्हणजे एक उपक्रम ठेवला आहे जेणेकरून प्रेरणा मिळावी भक्तांना की आपला जास्तीत जास्त जप त्या दिवशी व्हावा. तर आपण प्रयत्न करू शकतो. प्रभुपाद सांगायचे कमीत कमी 25 माळा गृहस्थांना, जरी जॉब असला तरी 25 माळा कमीत कमी एकादशी दिवशी केलं पाहिजे, कारण एकादशी आहे असं वाटलं पाहिजे. काहीतरी आपल्या रोजच्या रुटीन मध्ये काहीतरी वेगळं आहे. ऑफकोर्स आपण एकादशीचा उपवास असतो, आपण धान्य कडधान्य असे खात नाही, ते तर आहे, भगर किंवा राजगिरा किंवा अशा साबुदाणा खातो, ते तर आहे, पण आपल्या भक्तीमध्ये काहीतरी आपण थोडीशी वाढ केली पाहिजे. कारण एकादशी भकती जननी जतने पालन करी, तर एकादशी भकती जननी आई आहे आणि जतने पालन करी म्हणजे आपण त्याला वेळ देऊन आपली शक्ती देऊन त्याला पालन केलं पाहिजे. एकादशी खूप महत्वाची भक्तीसाठी, भक्ती जननी आहे, तर त्यामुळे आपण एकादशीला योग्य प्रमाणे त्याला पालन केलं पाहिजे. ठीक आहे. व्यवहारता जर कोणी डॅश डॅश को ध्यानपूर्वक वाचन केलं तर कृष्ण भावनामृतचे विज्ञान समजते त्याला प्राप्त करू शकतो. त्याला अन्य दुसऱ्या पुस्तक पडायची आवश्यकता म्हणजे वाचायची आवश्यकता नाहीये. सांगितलंय की जर कोणी एखादं एक पुस्तक वाचलं खूप ध्यानपूर्वक तर ते त्याला एवढं ज्ञान त्याला चांगलं मिळेल भक्तीचं, कृष्ण भावनामृतचं, की त्याला बाकी दुसरं पुस्तक वाचण्याची म्हणजे गरज लागणार नाही किंवा त्याला जास्त त्रास घ्यायची गरज लागणार नाही. असं कुठलं पुस्तक आहे तुम्ही ऐकलं वाचण्यामध्ये आले भगवद्गीता, त्यामध्ये मी ऑप्शन पण सांगतोय: चैतन्य भगवद्गीता, श्रीमद भागवत, चैतन्य चरितामृत, भक्ती रसामृत सिंधू आणि चैतन्य महाप्रभूंची शिकवण. भगवद्गीता, श्रीमद भागवत, चैतन्य शिक्षामृत आणि भक्ती रसामृत सिंधू. चार ऑप्शन सांगितले मी. भक्ती रसामृत सिंधू, तर ऍक्च्युली चारही पण ऑप्शन आहेत. चारच म्हणतात ते काळजीपूर्वक वाचन. चारही पण सांगितले, प्रभुपादांनी लिहिले की भगवद्गीता, श्रीमद भागवत, चैतन्य महाप्रभूंची शिक्षा आणि भक्ती रसामृत सिंधू. तर या चार पुस्तक जर आपण वाचले ध्यानपूर्वक तर त्याच्यामध्ये सर्व भक्तीचं रहस्य गुडलेलं आहे. आपण कृष्ण भावनामृतचं काही जरी आपल्याला मर्म पाहिजे असेल तर या चार पुस्तकामध्ये सर्व काही आहे. ऑफकोर्स आपण चैतन्य चरितामृत वाचतो कारण त्याच्यामध्ये आणखी भक्तांचे गुण आपल्याला प्रकट होतात, भक्तांचं आदान प्रदान काय आहे ते प्रकट होतं. पण भक्ती तत्व जे आहेत ना ते ह्या चार पुस्तकावर आधारित आहे. तर गीता, भागवत, चैतन्य महाप्रभूंची शिकवण आणि भक्ती रसामृत सिंधू, ते चार पुस्तकं खूप महत्वाचे आहेत आणि प्रभुपादांनी त्याच्यावर खूप सुंदर टीका पण लिहिलेल्या आहे. जर कुणाकडे पैसा असेल तर त्या पैशाचा वापर त्यांनी काय केलं पाहिजे? तर ऑप्शन आहेत. एक मिनिट. खूप सुंदर किमती मंदिर निर्माण करणे, कृष्ण भावनामृत आंदोलनाच्या प्रसाराच्या हेतू वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रामाणिक पुस्तकांचं प्रकाशन करणे, कृष्ण भावनामृत आंदोलनाचा प्रचार करणे, शुद्ध भक्तांची सेवा करणे. ग्रंथ छापून त्याचा प्रचार करणे. चारही ऑप्शन योग्य आहेत. जास्त करून ग्रंथ ऑप्शन आहे. बरोबर आहे. तर ऍक्च्युली चारही बरोबर आहे. हो, चारही बरोबर आहे. कारण खास करून आपण मंदिराचं जे निर्माण आहे
तर ते जसं रूप गोस्वामींनी पण निर्माण केलं होतं. एक मिनिट. तर ऍक्च्युली म्हणजे ऑफकोर्स वेगवेगळ्या संबंधामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा प्रभुपाद वेगवेगळ्या भक्तांना पत्र लिहितात किंवा मार्गदर्शन करतात तेव्हा वेगवेगळे त्याचे उत्तर देतात. पण आपण या खास आपल्या पुस्तकामध्ये भक्तिरसम सिंधू मध्ये सांगितलेलं आहे की भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज त्यांनी मला पुस्तक छापायला सांगितलं. त्यांनी सांगितलं जेव्हा तुम्हाला पैसा मिळेल तेव्हा मंदिराची स्थापना करायच्या ऐवजी तुम्ही जो पैसा आहे तो एक प्रामाणिक पुस्तक वेगवेगळ्या भाषांमध्ये कृष्ण भावनामृत प्रचार करण्यासाठी त्याचा वापर करा. तर हे पण तुम्ही 7व्या अध्यायामध्ये तुम्ही बघू शकाल. 7वा जो धडा आहे ना त्याच्यामध्ये प्रभुपाद लिहितात हे. तर उत्तर ह्याचं आहे की तो पैसा जो आहे तो ग्रंथांचा प्रचार करण्यासाठी वापरला पाहिजे. तर ऑफकोर्स ह्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे की कुणी प्रचारासाठी वापरताय कुणी त्याच्यासाठी. पण सांगायचा मेन उद्देश जो होता खास करून भक्तिरसम ठाकूरांचा की या ग्रंथांचा प्रचार होणे. वैष्णव जी पद्धती आहे त्या पद्धतीनुसार एका व्यक्तीने आपला आदर कुणाला द्यावा. तर ऑप्शन आहे मुंगीला, भगवान शिवला, भगवान ब्रह्माला, ब्रह्मदेव किंवा कृष्ण. सर्वांना कृष्ण, भगवान कृष्ण. वैष्णव भगवान कृष्णांना करतच असतात. त्याच्या व्यतिरिक्त विचारलंय ना प्रभूजींनी. नाही मी पुन्हा एकदा सांगतो ऑप्शन मी सांगतोय. वैष्णव पद्धतीप्रमाणे एक आपण आदर देतो. मुंगीला सुद्धा आपण आदर देतो. भगवान शिवला आदर देतो. त्याचबरोबर भगवान ब्रह्माला आणि भगवान कृष्णाला. मुंगीला पण प्रभूजी मुंगीलाही प्रणाम केला पाहिजे. होय होय बरोबर. तर ऍक्च्युली ह्याच पण सांगितलंय की इवन मुंगी त्यांना पण आदर सन्मान दिला पाहिजे. तर शिव आणि ब्रह्माचं तर काय सांगायचं. म्हणजे ते तर खूप महान व्यक्ती आहेत. पण इवन छोटीतली छोटी मुंगी आहे तर त्याला पण आपण आदर दिला पाहिजे. का आदर दिला पाहिजे. तो पण एक जीव आहे. प्रत्येक जीवामध्ये स्थित आहे. प्रत्येक जीवामध्ये परमात्मा स्वरूपाने भगवंत. तो जीवात्मा पण आहे तो त्यामध्ये परमात्मा पण आहे. बरोबर. तर ऍक्च्युली जेव्हा आपण भगवंतावर प्रेम करतो तेव्हा आपण सर्व प्राणी मात्रावर प्रेम करतो आणि सर्वांना आदर देणे हे वैष्णव पद्धती आहे. त्यामुळे आपण त्याला हे केलं पाहिजे. हरे कृष्ण कीर्तन सर्व पापांना नाश करते. पण जर कोणी भगवान नामास प्रती डॅश डॅश झाला तर त्याचा उद्धार हा होऊ शकणार नाही. ऑप्शन आहे अपराधी झाला, दुर्लक्ष केले, त्यांनी बलपूर्वक पाप केलं आणि त्याच्या प्रती तो उदासीन झाला. भगवान नामाप्रती काय झाल्यावर आपला उद्धार होणार नाही. अपराध केला. वैष्णव अपराध. नाम अपराध. मी भगवान नामाप्रती बोलतोय.
नाम अपराध. हा, तर ऍक्च्युली खास करून आपण जेव्हा नामजप करतोय तर नावामध्ये एवढी शक्ती आहे की आपले पूर्ण पापाचे जे फळ आहे ते आपल्याला नाहीसे करू शकतो. पण जर नावाप्रती जर कुणी अपराधी झाला तर त्याला दुसरं काहीच गती नाहीये. तर त्यामुळं भगवान नाम हे खूप सावधानपूर्वक आपण घेतलं पाहिजे. आणि खास करून आपण रोज जो महामंत्र आपण जप करताय तर ते आपण योग्य मार्गाने केलं पाहिजे. खास करून ते अपराध 10 नाम अपराध रोज आपण स्मरण केले पाहिजे. मंदिरामध्ये आपण रोज गातो, पण तुम्ही सर्व जेव्हा घरी असतात जप करतात तेव्हा आपण जपाच्या पूर्वी 10 नाम अपराध वापरले पाहिजे. कारण म्हणल्यानं पण एकदा स्मरण होतं. म्हणल्यानं हा, यस प्रो प्रशांत प्रो काय बोलतोय का? नाही हा, तर ते 10 नाम अपराध रोज आपण स्मरण केले पाहिजे, जेणेकरून त्या स्मरणाने आणि बोलल्यानं ते आपल्याला मनातलं ते बिंबील आणि रोज आपण म्हटल्यानं ते आपल्याला स्मरणात होईल. तर त्यामुळं 10 नाम अपराध आपण टाळले पाहिजे भक्तीला पोषक होण्यासाठी. हरे कृष्ण प्रभूजी. हा, हरे कृष्ण. तो जो 10वा नामापराध आहे की आपण महामंत्राची महानता ऐकून पण आपण विषयांवर आसक्त होतो, तर मग त्यापासून हा, आपण कसं हे करणार? कारण आपण मटेरियल लाईफ आणि स्पिरिच्युअल लाईफ दोन्ही पण बॅलन्स करायची असते. तर अशा परिस्थितीमध्ये आपण कसं हे करणार? विषयासक्त तर न ऍक्च्युली राहणे बघ. सांगितलंय भौतिक आसक्ती त्याला आपण म्हणजे भौतिक आसक्ती असणं हे साहजिक आहे, स्वाभाविक आहे. पण त्याला आपण मेंटेन करणं म्हणजे त्याला आपण सुरक्षित ठेवणं किंवा त्याला सोडणं नाही, तर ते अपराध आहे. म्हणजे भौतिक जगामध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा थोडी थोडी आसक्ती होते, पण जर आपण त्याच्यावर पूर्ण त्याच्यावर आपण मात करण्यासाठी प्रयत्न नसाल करत तर तर ऍक्च्युली तो अपराध होऊ शकतो. तर त्यामुळं म्हणजे भगवंताच्या नावाप्रती पूर्ण विश्वास नाहीये आणि भौतिक आसक्ती बनवून ठेवणे, तर हे सांगितलंय की अपराध आहे. तर त्यामुळं आपण खास करून जेव्हा हरिनामाचं महत्व आपण ऐकतो, हरिनामाची महिमा श्रवण करतो किंवा पठन करतो, वाचतो, तर तेव्हा आपल्याला हरिनामाचं महत्व कळते आणि त्याच्यावर विश्वास आपल्याला वाढतो. कारण कुठली गोष्ट आहे, जसा एखादा पंतप्रधान आलाय आणि आपल्या शेजारी बसलाय किंवा एखादा मंत्री आहे तो आपल्या शेजारी बसलाय, तर आपल्याला नाही कळणार. पण जेव्हा तो व्यक्ती कोण आहे आणि त्याची कार्य काय आहेत, त्याची महानता काय आहे, तर ते ऐकतो किंवा दुसरे व्यक्ती आपल्याला सांगतात, तेव्हा मग आपल्याला त्याच्याबद्दलचा महत्व किंवा त्याच्याबद्दलचं कळतं. त्याचप्रमाणे आपण रोज नामजप घेत आहेत, पण त्याचं एवढं आपल्याला महत्व कळालं नाहीये. तर त्यामुळे त्याच्यावरचा विश्वास आपल्याला पूर्ण वाढवायचा आहे आणि खास करून आसक्तीला, या भौतिक आसक्तीला कमी करायचा आहे. भौतिक आसक्ती कमी केव्हा होईल? जेव्हा आपण गुरुच्या प्रती आसक्ती वाढेल आणि भगवंताच्या भक्तांप्रती आसक्ती वाढेल, तर स्वाभाविक या भौतिक जगामध्ये आसक्ती कमी होईल. तर त्याला एकच ऑप्शन आहे, म्हणजे जेव्हा आपण पॉझिटिव्ह वाढवतो तेव्हा निगेटिव्ह ऑटोमॅटिकली कमी होतं. तर ग्लासमध्ये जेव्हा आपण शुद्ध जळ टाकतो तेव्हा ऑटोमॅटिक जे पहिलं जे होतं अशुद्ध ते निघून जातं. त्यामुळे टाकत राहायचं, आपल्याला टाकत राहायचं जेणेकरून एक दिवस असा येईल की ते पूर्ण शुद्ध होऊन जाईल. तर त्यासाठी रोज नित्यनियमानं आपल्याला हे भक्ती करत राहायचं आहे. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. संकीर्तन म्हणजे काय? सर्वांसमवेत केलेले कीर्तन. हा, बरोबर. त्याच्यानंतर शुद्ध भक्तों को जैसे कुछ भी मांगना नहीं चाहता.
प्रत्युत राजदासी शुद्ध भक्तों की प्रार्थना करने के लिए उत्सुक रहते हैं. ठीक आहे. तर आणखी एक प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर आपण चालू करूया आपलं हे. तर शुद्ध भक्तांना डॅश डॅश कडून काही मागायचं नसतंय. एवढंच नाही तर डॅश डॅश हे शुद्ध भक्तांना प्रार्थना करतात आणि म्हणजे प्रार्थना करण्यासाठी ते उत्सुक असतात. तर ऑप्शन मध्ये आहे ऋत्विक, सामान्य लोक, देवता आणि भक्त. देवता आणि भक्त. शुद्ध भक्तों को डैडस से कुछ भी मांगना नहीं रहता. हाँ, भक्त ही शुद्ध भक्तों की प्रार्थना करने के उत्सुक रहते हैं. हाँ, तर शुद्ध भक्तांना कोणाकडून काही पण मागायचं नाहीये. त्याच्यामध्ये ऑप्शन आहे ऋत्विक, सामान्य व्यक्ती, देवता आणि भक्त. देवी देवता. शेवटचा प्रश्न आहे. देवतांकडून काहीच मागायचं. तर सांगितलंय ऍक्च्युली देवतांचं उदाहरण सांगितलंय की शुद्ध भक्तांना देवतांकडून काही मागायची इच्छा नसते. उलट देवता हे शुद्ध भक्तांकडून प्रार्थना करत असतात. शुद्ध भक्तांना प्रार्थना करत असतात. तर 9व्या अध्यायामध्ये हा पॉइंट आहे. शुद्ध भक्त त्यांना देवी देवताकडून काही मागायचं नाहीये, पण देवी देवताच शुद्ध भक्तांकडून प्रार्थना करत असतात असं. तर ठीक आहे. तर आतापर्यंत आपण बघितलं कशा प्रकारे संकीर्तन आपण कुठपर्यंत आलोय पुन्हा आठवतंय? आता श्रीमूर्तींना स्पर्श करणे हा पॉइंट चालू आहे. श्रीमूर्तींना स्पर्श करणे तिथून आता चालू करायचंय. काल आपण बघितलं धूप, अगरबत्ती, पुष्पमाळांचा सुगंध घेणे. तर प्रभुपाद इथे सुगंध घेत आहेत ते आपण बघतोय. प्रभुपादांना रोज जिथे जाते तिथे चंदन लावणे, माळ देणे भगवंताची आणि भगवंतांना ऑफर केलेलं पाणी देणे, त्याचबरोबर अत्तर देणे. तर हे स्वागत करण्याचं एक लक्षण आहे. आपल्या घरी पण जेव्हा कोणी भक्त येतात, खास करून गुरु किंवा महान भक्त येतात, तर तेव्हा आपण असा सत्कार त्यांचा स्वागत करू शकतो. आणि त्यानंतर सांगितलंय कशा प्रकारे आपण श्रीमूर्तींना स्पर्श करणे. इथे आपण बघतोय प्रभुपाद कसे मूर्तींना स्पर्श करत आहेत. ठीक आहे. कुणी प्रशांत रूप वाचण्यासाठी विष्णू धर्मोत्तर या शास्त्रामध्ये अर्चा विग्रहांच्या चरण कमलांना स्पर्श करण्यासंबंधी असे म्हटले आहे, ज्या मनुष्याने वैष्णव दीक्षा घेतली आहे व जो अत्यंत भक्तिभावाने कृष्ण भावनेचे आचरण करीत आहे, त्यालाच दिव्य विग्रहांना स्पर्श करण्याचा अधिकार प्राप्त होतो. भारतामध्ये पूर्वी गांधीजींच्या राजकीय आंदोलनामध्ये रस्ते साफ करणारे सफाई कामगार आणि चांडाळ यांच्यासारख्या जातीच्या लोकांना मंदिरात प्रवेश न देण्याच्या पद्धतीविरुद्ध आंदोलन करण्यात आले होते.
वैदिक पद्धतीत या लोकांच्या अस्वच्छ सवयीमुळे त्यांना मंदिरात प्रवेश निषिद्ध असते, परंतु त्याचबरोबर त्यांना इतर सोयी उपलब्ध करून दिल्या जात असत, जेणेकरून ते शुद्ध भक्तांच्या संगतीत भक्तिमय सेवेचा सर्वोच्च स्तर प्राप्त करू शकत असत. कोणत्याही कुटुंबात जन्मास आलेल्या मनुष्याला मनाई करण्यास येत नाही, परंतु तो शुद्ध असला पाहिजे. प्रत्येक मनुष्याने शुद्धीकरणाची प्रक्रिया स्वीकारलीच पाहिजे. गांधीजींना केवळ हरिजन असे काल्पनिक नामकरण करून अशा लोकांना शुद्ध करायचे होते व त्यामुळे मंदिराचे मठाधिपती व गांधीजींचे अनुयायी यांच्यामध्ये गंभीर संघर्ष निर्माण झाला होता. तथापि सर्व शास्त्रांचा नियम असा आहे की जो कोणी शुद्ध आहे तो मंदिरात प्रवेश करू शकतो. खरी स्थिती अशीच आहे. ज्याने योग्य दीक्षा घेतली आहे, जो सर्व नियमांचे पालन करीत आहे, तोच केवळ मंदिरात प्रवेश करू शकतो आणि अर्चा विग्रहांना स्पर्श करू शकतो. अशा नियमांचे पालन करून श्रीमूर्तींना स्पर्श करणारा मनुष्य सर्व प्रकारे भौतिक पापापासून धुतला जातो आणि विनाविलंब त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. तर इथे आपण बघतोय कशा प्रकारे प्रभुपाद, त्याचबरोबर परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराज कशा प्रकारे त्यांनी विग्रहांची सेवा करायची आणि मायापूरला जर गेलो आपण तर प्रभुपादांच्या रूम मध्ये एक गौरांग महाप्रभूंची विग्रह आहे. तर ते विग्रह प्रभुपाद घेऊन फिरायचे कुठे पण. तर आता जर आपला दीक्षा झाली नसेल तर ऍटलिस्ट आपण विग्रहांची सेवा डायरेक्ट करायला मिळणार नाही, पण आपण इच्छा असेल तर मार्ग आपल्याला सुटेल. तर बरेच भक्त बॅकअप करतात किंवा हार बनवतात. तर वेगवेगळ्या प्रकारे आपण विग्रहांची सेवा करू शकतो. आणि जे कोणी ब्राह्मण दीक्षा झालेली आहे त्यांनाच फक्त हे स्पर्श करण्याची संधी आतमध्ये मिळते. पण आपण मानसिक दृष्ट्या भगवंतांना स्पर्श करू शकतो. जे सांगितलं, जेव्हा आपण दंडवत करतो ना, आपण दंडवत प्रणाम करतो पंचांग आणि अष्टांग, तर ते ऍक्च्युअली भगवंताला स्पर्श करण्यात आपण करतोय मानसिक. त्यामुळे आपण दंडवत करताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे की मी भगवंताच्या चरण कमला स्पर्श करत आहे. तर या भावनेने आपण प्रणाम केला पाहिजे. तर आणि ऑफकोर्स ज्याला शक्य त्यांनी मग भगवंतांना पोशाख घालताना किंवा अभिषेक करताना त्यांना मग ती सेवा तशी केली जाते. आणि इथे सांगितलंय गांधीजींनी कशा प्रकारे हरिजन लोकांना उच्च स्तर देण्याचा प्रयत्न केला, पण ऍक्च्युली तो ते सफल झालं नाही. तर ऍक्च्युली कोणत्याही कुटुंबात जन्मास आलेल्या मनुष्याला मनाई नाही, परंतु तो शुद्ध असला पाहिजे. प्रत्येक मनुष्याने शुद्धीकरणाची प्रक्रिया स्वीकारलीच पाहिजे. तर त्यामुळं नावाकरता जर आपण लोकांना दीक्षा दिली किंवा त्यांना आपण खूप उच्च बनवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी जर शुद्ध नसेल तर 2-4 दिवसामध्ये पुन्हा ते त्याच, जसं कुत्र्याची शेवटी वाकडी ती वाकडीच. तर त्याचप्रमाणे जोपर्यंत आपण अशुद्ध होणार नाहीये तर त्या शुद्ध होण्याच्या प्रक्रियेपर्यंत आपल्याला या सेवेसाठी पात्र ठरवलं जाणार नाही. त्यामुळे रोजची आपली साधना आहे तर ती शुद्ध होण्यासाठी आहे. रोजच्या आपण 16 माळा ज्या सांगितल्यात गुरु महाराजांनी, तर त्या ऍक्च्युली शुद्ध होण्यासाठी दिलेल्या आहेत. त्यामुळं ते एकदम आपण ध्यानपूर्वक 16 माळाचा जप केला पाहिजे आणि 4 नियमांचं पालन केलं पाहिजे. या 2 गोष्टी आपल्याला शुद्ध बनवू शकतात. भौतिक प्रलोभनापासून, भौतिक गुणांपासून आपण अलप्त होऊ शकतो. आणि इथे राहून पण, जसं नारळ आहे, नारळ जसं आपण ओलं नारळ असतं ना, ते खूप घट्ट असते. म्हणजे ते बाहेरचं जे शेल असते, बाहेरचं जे आवरण असते, त्याला एकदम चिकटलेलं असते. त्यामुळे आपण किती जरी हलवलं तर ते हलणार नाही. पण जेव्हा नारळ सुकून जातं उन्हामध्ये किंवा झाडावरच सुकून जातं, तर तेव्हा मग ते नारळ आतमधलं खोबरं ते वेगळं होऊन जातं. आणि मग जेव्हा आपण हलवतो तेव्हा त्याचा वेगळा आवाज येतो.
त्याचप्रमाणे या जसजसं आपण भक्ती करतो तसतसं आपण सुख होऊन चाललेलं आहे. या भौतिक प्रलोभनापासून, भौतिक आसक्तीपासून आपण वेगळं होत चाललेलं आहे. आणि मग असा एक दिवस येईल की मग जेव्हा आपण शरीर आणि आत्मामधला फरक आपल्याला समजून जाईल आणि आपण शुद्ध बनू, तर मग आपल्याला या शरीराशी आसक्ती राहणार नाही. त्यासाठी आपली रोजची प्रक्रिया आहे, जी भक्तीसाठी आपण साधना दिलेली आहे, ती साधना आपण रोज केली पाहिजे. खास करून प्रभुपादांच्या ग्रंथांचं वाचन, गुरु महाराजांचं प्रवचन, श्रवण आणि 16 माळा आणि 4 नियमाचं पालन. तर या 4 महत्वाच्या मुद्द्यांना आपण रोज न चुकता पालन केलं पाहिजे, जेणेकरून आपण एक दिवस कबे हबे बोलोसे दिन आमार, अपराध घुची शुद्ध नाम रुची, कृपा बोले हबे हृदय संचार. तर एक दिवस असा यायला पाहिजे जेणेकरून आपण अपराध विरहित आपण भगवंताचं नाम स्मरण करता येईल. तर त्यासाठी आपल्याला हे सर्व नियम पालन करावं लागणार आहेत. हाँ येस प्रभु. श्री विग्रह दर्शन. सोनाली जगदाळे मात्र होतं. सोनाली जगदाळे मात्र सेवाप्रेमी मात्र होतं. हरे कृष्ण प्रभूजी. श्री विग्रह दर्शन. वराह पुराणात श्री विग्रहांचे दर्शन घेण्यासंबंधी विवरण आहे. एक भक्त म्हणतो, प्रिय वसुंधरा, जो मनुष्य वृंदावनात जाऊन तेथील गोविंद देवाचे दर्शन करतो त्याला कधीही यमपुरीस बोलावणे होत नाही आणि तो देवतांचा निवास असणाऱ्या सर्वोच्च ग्रह लोकाची प्राप्ती करू शकतो. याचा अर्थ असा की जरी एखाद्या सामान्य मनुष्याने वृंदावनात जाऊन केवळ जिज्ञासेपोटी तेथील काही मंदिराचे दर्शन घेतले, विशेष करून गोविंद देवांचे दर्शन घेतले, तर त्याचा जरी भगवत धामात प्रवेश झाला नाही तरी त्याला निदान स्वर्गलोकाची निश्चित प्राप्ती होत असते. याचा अर्थ असा की वृंदावनातील गोविंद देवांचे दर्शन केल्याने मनुष्य पुण्यवान होत असतो. तर सांगितलंय की यमराजाचं दर्शन होणार नाही आणि कमीत कमी त्यांना स्वर्ग प्राप्ती होईल. श्री विग्रह दर्शन. तर ऍक्च्युली दर्शन पण हे खूप महत्वाचं आहे. कशा प्रकारे आपण भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे. तर खास करून आपण चरण कमलापासून भगवंताच्या मुखापर्यंत जातो. डायरेक्ट आपण भगवंताच्या मुखाला बघत नाही, तर भगवंताच्या चरण कमल, त्यानंतर भगवंतांचे खास करून भगवंताचे चरण, त्यानंतर मांडी, त्यानंतर भगवंताचे नाभी, आणि त्यानंतर मग भगवंताचे हात, आणि त्यानंतर मग भगवंतांचे चेहरा, त्यानंतर मग भगवंताचे खास करून डोळे, आणि त्यानंतर मग मुख्य. अशा प्रकारे आपण विधी दिलेली आहे. तर या विधीनुसार आपण भगवंताचं दर्शन घेतो. आणि सांगितलं की भगवंताच्या जे हे आहे डोळ्याच्या वरती आपण काय म्हणतो, त्याला भवया. भुवया. हा, भुवया आहेत. तर त्या भुवयावर आपण जेवढं आपण त्याच्यावर आपण स्मरण करू, त्याच्यावर आपण वेळ देऊ, चिंतन करू, तर भौतिक जे खास करून काम भोगाची इच्छा आहे ती कमी होते. तर त्यामुळं ऍक्च्युली भगवंत एवढे सुंदर आहेत आणि भगवंत एवढे नेहमी स्मित हास्य असते.
तर आपल्याला काही शोक मोह भय हे सर्व आपण त्याच्यापासून आपण याच्यापासून आपण मुक्ती प्रदान करू शकतो भगवंताच्या दर्शन घेऊन. त्यामुळं भगवंताचं दर्शन वेळ दिला पाहिजे, वेळ देऊन आपण दर्शन घेतलं पाहिजे. त्यानंतर आरती दर्शन. संतुष्ट मुकुंद प्रभू. हरे कृष्ण. आरती दर्शन. स्कंद पुराणात श्री विग्रहांच्या आरतीच्या दर्शनाच्या पुण्याई संबंधी असे म्हटले आहे, आरती होत असताना जर एखाद्याने श्रीमुखाचे दर्शन घेतले तर तो कोट्यावधी वर्षाच्या अनेक पापामधून मुक्त होतो. तो अगदी ब्रह्महत्या किंवा तत्सम पापापासूनही मुक्त होऊ शकतो. आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या संतुष्टीसाठी अनेक उत्सव साजरे केले जातात. ते याप्रमाणे आहेत: जन्माष्टमी, रामनवमी, प्रमुख वैष्णवांची आविर्भाव तिथी, झुलन यात्रा किंवा डोल यात्रा. या सर्व उत्सवात श्रीमूर्तींना एका रथात ठेवले जाते आणि शहरातील विविध भागांमध्ये हा रथ घेऊन जाण्यात येतो. त्यामुळे लोकांना विग्रहांच्या दर्शनाचा लाभ होऊ शकतो. भविष्य पुराणात असे म्हटले आहे, अशा उत्सवांमध्ये एका चांडाळाने जरी केवळ जिज्ञासेपोटी रथात आरूढ असलेल्या विग्रहांचे दर्शन घेतले तरी तो विष्णूंचा पार्षद होण्यास पात्र होतो. अग्निपुराणात असे म्हटले आहे की जो मनुष्य मंदिरातील श्रीमूर्तींची पूजा पाहून प्रसन्न होतो तो पंचरात्रात वर्णन केलेल्या क्रियायोग या पद्धतीचे फळ प्राप्त करतो. क्रियायोग ही मूलतः भक्ती योगासारखीच एक अभ्यास करण्याची पद्धती आहे, परंतु विशेष करून ती ध्यान योग्यांसाठी सांगण्यात आलेली आहे. यातील भाव असा आहे की या पद्धतीचे क्रमशः अवलंबन केल्यानंतर ध्यान योगी देखील शेवटी भगवत भक्तीच्या स्तरावर प्रगत होत असतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर मंदिरामध्ये बरेच लोक येतात, तर ते सारखं म्हणजे त्यांना सारखी विचारपूस करतात आरती किती वाजता असते. त्यामुळे आता बोर्ड पण आपण लावलेला आहे आरतीचं टायमिंग. तर ऍक्च्युली आरती बघण्यासाठी खूप लोकांची भावना असते. तर आता इथे आपण आज वाचतोय किती महत्व आहे आरतीचं दर्शन घेणं. म्हणजे जरी पुजारी आरती करत असेल पण आपण ते निहारलं, आरती निहार केली किंवा आरतीचं दर्शन केलं तरी आपल्याला तेवढाच बेनिफिट किंवा त्याचा तेवढा आपण फायदा मिळतो जेवढा पुजाऱ्याला आरती करण्यामध्ये मिळतो. पुजारी हा एक प्रतिनिधी आहे पूर्ण समाजाचा, पूर्ण आपल्या समुदायाचा, जो भगवंताची आरती करत आहे पुढे जाऊन. पण आपण बघितल्यानं आपल्याला तेवढाच फायदा मिळतो. त्यामुळं त्या आरतीच्या वेळीस म्हणजे तिथे असणे, उभे राहणे, प्रार्थना करणे, कीर्तनामध्ये भाग घेणे, तर हे खूप महत्वाचे विधी सांगितलेले आहेत. तर आरती दर्शन हा पण खूप महत्वाचा अंग आहे आपल्या भक्तीचा प्रगती करण्यासाठी. इथे खूप सुंदर सांगितलेलं आहे का स्कंद पुराणामध्ये त्याचं महत्व सांगितलंय की कोट्यावधी वर्षाच्या अनेक पापामधून मुक्त होऊन जातो. एवढंच नाही तर ब्रह्महत्या किंवा अशा सारख्या पापापासून पण मुक्त होऊ शकतो. तर हे फक्त दर्शन घेतल्यानं, आरतीचं दर्शन घेतल्यानं. त्यामुळे आरती करताना तिथे आपण योग्य भावनेनं आपण आरतीचं दर्शन घेतलं पाहिजे. चेतना महत्वाची असली पाहिजे. आणि बरेच लोकांना मंदिरात यायला वेळ नाहीये, तर त्यामुळं आपल्या संस्कृतीमध्ये एवढी पवित्र संस्कृती आपली की बऱ्याच मंदिरामध्ये आज पण रोज संध्याकाळी शोभायात्रा असते. तर मंदिराची प्रदक्षिणा केली जाते. श्रीरंगामध्ये, उडुपीमध्ये जाल, श्रीरंगामध्ये जाल तर त्यांना भगवंताचे छोटे विग्रह असतात
प्राणप्रतिष्ठा विग्रह, तर त्यांना घेऊन ती प्रदक्षिणा केली जाते, जेणेकरून बऱ्याच लोकांना उत्सव काय असतो ते माहित नसते. बऱ्याच लोकांना रोज रोज मंदिरात येणं शक्य नाहीये, तर त्या लोकांना पण हरिनाम ऐकून किंवा भगवानचं दर्शन घेऊन त्याचं उद्धार होईल. तर आपण जन्माष्टमी, रामनवमी अशा सारख्या वेगवेगळ्या झुलन यात्रा, डोल यात्रा या उत्सवामध्ये भगवंतांना रथामध्ये ठेवलं जातं आणि त्यांना रथाद्वारे लोकांना त्यांचं दर्शन दिलं जातं. तर भविष्य पुराणात सांगितलंय की एका चांडाळ्याने तो जिज्ञासेपोटी रथात आरूढ झालेल्या विग्रहांचे दर्शन घेतलं, तर त्याला विष्णू पार्षद पदवी मिळाली, म्हणजे तो विष्णू पार्षद बनून गेला, चांडाळ व्यक्ती. तर एवढं महत्व आहे. आणि शेवटचं अग्निपुराणात सांगितलंय की जो मनुष्य भगवंताचे पूजा पाहून प्रसन्न होतो, तर त्याला पंचरात्रात क्रियायोग या पद्धतीचे फळ प्राप्त होते. तर सांगायचा उद्देश एकच आहे की आपण आरती निहारली पाहिजे म्हणजे त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. वेगवेगळे भगवंतांना जे भोग अर्पण होत आहेत आरतीच्या रूपामध्ये, तर त्याचं दर्शन हे खूप पवित्र आहे. तर भगवंताचं दर्शन घेणे कशा प्रकारे बघा, प्रभुपाद पण दर्शन घेत आहेत भगवंताचं सुंदर दर्शन. श्रीमूर्ती ईक्षणम म्हणजे भगवंताचे दर्शन घेणे. आरतीोत्सव आरती बघणे किंवा वेगवेगळे उत्सव साजरी करणे. तर आताच आपण दामोदर महिना साजरा केला. दामोदर महिन्यामध्ये वेगवेगळे असे उत्सव, खूप महत्वाचे उत्सव असतात, आणि खास करून तो दीपोत्सव आहे, ज्याच्यामध्ये भगवंतांचे दर्शन पूर्ण दीप लावून दाखवलं जातं, लाईट पूर्ण बंद करून. किंवा गंगा आरती असते, यमुना आरती असते, तर त्या आरतीमध्ये संध्याकाळी खास करून लोक तिथे समावेश होतात आणि त्याचं ते पवित्र ज्या समारंभ चालला त्याच्यामध्ये स्वतःला पवित्र करून घेतात. तर अशा प्रकारे तर हा आहे अध्याय 9वा. आणि त्याच्यानंतर अध्याय 10वा, श्रवण आणि स्मरणाचे विधी. तर हा 10वा अध्याय खूप महत्वाचा आहे, कारण भक्तिलता ही आपली भक्तिलता जी आहे तर ती लता आहे. लता म्हणजे वेल. जसा आपण बघतो ना, वालाच्या शेंगाचा वेल असतो किंवा वेगवेगळ्या शेंगा असतात त्याचा वेल असतो, तर तो स्वतः उभा राहू शकत नाही. त्याला कशाची तरी झाडाची किंवा आडोशाची मदत असते, भिंतीची मदत लागते. तर ज्याचा तो सहारा घेतो त्याच्यावर तो वाढतो. तर वेल खूप कमकुवत आहे, कधी पण तो पडून जाईल किंवा जमिनीवरच तो वाढेल. पण जेव्हा त्याला आपण वेगळं कुंपण देतो, वेगळा सहारा देतो, आणि ज्याच्या प्रकार जसा आपण त्याला बनवतो तसं तो बनतो. त्यामुळं तसंच आपल्याला सांगितलंय भक्ती लता आहे. आपली पण ही भक्ती ही एक रोपट्यासारखी आहे, छोटी आहे, आणि श्रवण कीर्तन स्मरण याद्वारे त्याला आपण वाढवत असतो. तर त्याच्यामुळं श्रवण हा विधी सगळ्यात महत्वाचा विधी आहे. 64 पैकी हा 43वा आयटम आहे. आपण जे बघत आहोत ना सध्या, आपण काय बघत आहे, 64 जे अंग आहेत भक्तीचे, जे रूप गोस्वामी दिलेले, वेगवेगळ्या 64 अंगामध्ये आपण बघत आहोत. तर खास करून आपण हे बघितलं
मूर्तीची स्पर्श करणे, त्याचबरोबर दर्शन घेणे, 41वा. आणि नंतर 42वा बघितला आरती आरती दर्शन घेणे. अशा प्रकारे हे 42 ॲटम बघितले. त्याच्यानंतर जो दुसरा आहे तर तो आपण आज बघणार 43वा ॲटम श्रवण. तर श्रवण, यश प्रशांत प्रभू श्रवण बद्दल हरी बोल. वाचू का? कृष्ण भावनेचा व भक्तिमय सेवेचा प्रारंभ श्रवण क्रियेने होत असतो. सर्व लोकांना भक्तांच्या संगतीत येऊन श्रवण करण्याची संधी प्राप्त झाली पाहिजे. ही श्रवणाची प्रक्रिया कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण समजली जाते. ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्या कानाचा सदुपयोग करून दिव्य शब्दध्वनीचे स्वागत करते, त्यावेळी त्वरितच तिचे हृदय शुद्ध व स्वच्छ होते. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी या श्रवण विधीस अत्यंत महत्त्व दिलेले आहे. श्रवणाची प्रक्रिया बद्ध जीवाचे हृदय स्वच्छ करते, जेणेकरून तो भक्तिमय सेवेत प्रवेश करण्यासाठी आणि कृष्ण भावनामृत समजून घेण्यासाठी त्वरितच पात्र होऊ शकतो. गरुड पुराणात श्रवण करण्याच्या प्रक्रियेचे महत्त्व सांगताना अतिशय सुंदर उदाहरण दिलेले आहे. तेथे असे म्हटले आहे, भौतिक जीवनातील बद्ध जीवांची अवस्था सर्पदंशामुळे बेशुद्ध पडलेल्या माणसाच्या अवस्थेप्रमाणे असते. त्याचे कारण असे की बेशुद्धपणाच्या या दोन्ही अवस्था मंत्रांच्या ध्वनी ऐकून संपुष्टात येऊ शकतात. सर्पदंश झाल्यावर मनुष्य लगेच मरत नाही, तर प्रथम बेशुद्ध होतो व त्याच अवस्थेत काही वेळ पडून असतो. भौतिक जगात राहणारा प्रत्येक मनुष्य देखील अशाच प्रकारे निद्रिस्त अवस्थेत असतो, कारण त्याला आपले मूळ स्वरूप किंवा आपले मूळ कर्तव्य आणि भगवंताशी असणारा आपला संबंध याविषयी पूर्ण अज्ञान असते. म्हणून भौतिक जीवन म्हणजे ब्रह्माच्या सर्पाने दंश केलेली अवस्था असते आणि परिणामता तिच्यामध्ये कृष्ण भावनेचा अभाव असल्यामुळे ती जवळजवळ मृतप्राय अवस्था समजली जाते. सर्पदंशामुळे मृतप्राय झालेला असा मनुष्य मंत्रोच्चाराद्वारे पुन्हा जिवंत केला जाऊ शकतो, अशी किमया करून दाखवणारे अनेक निष्णात मांत्रिक असतात. त्याचप्रमाणे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हा महामंत्र ऐकून एखाद्याला भौतिक जीवनाच्या मृत अचेतन अवस्थेतून पुन्हा कृष्ण भावनेत आणता येते. श्रीमद भागवतात 4.29.40 सुखदेव गोस्वामींनी भगवत लीला श्रवणाचे महत्व परीक्षितांना पुढील प्रमाणे सांगितले आहे. हे राजन, जेथे महान आचार्य भगवंताच्या दिव्य लीलांचे कथन करीत असतात, ते स्थान निवासाकरिता योग्य आहे. मनुष्याने त्या ठिकाणी राहून त्या महापुरुषांच्या मुखचंद्रातून वाहणाऱ्या अमृतधारेचे आपल्या कर्णाद्वारे पान केले पाहिजे. जो कोणी उत्सुकतेने अशा दिव्य ध्वनीचे श्रवण करतो, तो भौतिक क्षुधा, तृष्णा, भय, शोक तसेच भौतिक अस्तित्वातील भ्रमापासून निश्चितच मुक्त होऊ शकतो. श्री चैतन्य महाप्रभूंनी श्रवणाच्या या पद्धतीची अशी शिफारस केली आहे की वर्तमान कलियुगात आत्मसाक्षात्काराकरिता श्रवण हा एक महत्वपूर्ण उपाय आहे. पूर्वीच्या युगातील नियमांचे पालन करून त्यानुसार वेदाध्ययन करणे वर्तमान युगात अत्यंत कठीण आहे. तथापि जर एखाद्याने महान भक्त व आचार्यांनी उच्चारलेल्या शब्दध्वनीचे श्रवण केले, तर केवळ तो एकमेव विधीच त्याला भौतिक प्रदूषणापासून मुक्त करू शकतो. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी अशी शिफारस केली आहे की मनुष्याने केवळ अधिकृत भगवत भक्ताकडूनच श्रवण करावे, कारण त्याने पेशवाईक अथवा धंदेवाईक लोकांकडून श्रवण केले तर त्याला लाभ होणार नाही. आपण आत्मसाक्षात्कारी पुरुषाकडून श्रवण केले तर आपल्या कानात चंद्रावरील अमृताच्या नद्यांप्रमाणे या श्रवणाच्या नद्या वाहत येतील. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे एखाद्या भौतिकवादी व्यक्तीला जर भौतिक वस्तूविषयी असलेली उत्कंठा सोडून द्यावयाची असेल, तर ते केवळ कृष्ण भावनेत स्थित झाल्यावरच शक्य होते. जोपर्यंत एखाद्याला श्रेष्ठ रस प्राप्त होत नाही, तोपर्यंत तो निकृष्ट रस प्रदान करणारी कार्य सोडू शकत नाही. भौतिक जगात प्रत्येक जण निकृष्ट मायाशक्तीच्या भ्रामक कार्यात रत असतो, परंतु ज्यावेळी त्याला भगवान श्रीकृष्णांनी लीला केलेल्या पराशक्तीच्या कार्याचे आस्वादन करण्याची संधी प्राप्त होते, त्यावेळी तो आपल्या हीन चुकाची साधने सहज विसरू शकतो. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश म्हणजे भौतिकवादी व्यक्तीच्या दृष्टीने केवळ दोन मित्रांमधील संभाषणच असते.
परंतु वास्तविक ती तर भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून प्रवाहित होणारी अमृताची नदीच आहे. अर्जुनाने अशा ध्वनीचे आपल्या कानांद्वारे स्वागत केले आणि अशा प्रकारे तो भौतिक समस्यांच्या सर्व भ्रमापासून मुक्त झाला. श्रीमद भागवतातील 12.3.15 या श्लोकात असे म्हटले आहे, उत्तम श्लोक ज्याची स्तुती दिव्य शब्दध्वनीने केली जाते. भगवान श्रीकृष्णांच्या शुद्ध भक्तीची अभिलाषा असणाऱ्याने नित्य निरंतर त्यांच्या दिव्य गुणांचे व चरित्राचे श्रवण केले पाहिजे. त्यामुळे त्याच्या हृदयातील सर्व अमंगल गोष्टींचा नाश होऊ शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. तर श्रवण कशाचं श्रवण? श्रवण भगवंताचं नाम, रूप, गुण आणि लीला. तर याचं श्रवण हे खूप महत्वाचं आहे. जसं आपण सकाळी उठतो तर उठायच्या वेळेस आपण, रात्री झोपायच्या वेळेस आपण अलार्म लावतो, घडी लावतो, जेणेकरून आपण झोपलेला असतो. त्या झोपलेल्या सुप्त अवस्थेमध्ये आपल्याला जागृत अवस्था व्हायची आहे. तर त्यासाठी आपण अलार्म लावतो आणि अलार्मचा आवाज जेव्हा येतो लगेच आपण उठून जातो. तर त्याचप्रमाणे या भौतिक जीवनात बद्ध झालेल्या जीवात्म्याची अवस्था ही सर्पदंशामुळे बेशुद्ध पडलेल्या माणसाच्या अवस्थेप्रमाणे आहे. तर आपण इथे सुप्त अवस्थेमध्ये आहे, आपण भौतिक बद्ध अवस्थेमध्ये आहे. त्यामुळं ज्याप्रमाणे अलार्मचा आवाज आपल्याला या भौतिक जीवनात आपण जे झोपलेले आपलं शरीर त्याला जागृत करतं, त्याचप्रमाणे आध्यात्मिक आवाज, गुरुचा आवाज, साधकांचा, भक्तांचा आवाज किंवा शास्त्राचा आवाज, तो आपल्याला या भौतिक जगामध्ये आपण, जसं आपण आत्मा आहोत आणि आपण विसरून इथे आपण आलेलो आहोत आणि इथे आपण जन्मोजन्मी आपण इथं काढलेलं आहे. तर या अवस्थेमध्ये आपल्याला हा भगवंताचा प्रतिनिधीचा आवाज तोच आपल्याला जागृत करू शकतो. त्यामुळं हा आध्यात्मिक गजर आहे. भौतिक गजर आपल्याला हे शरीराला उठवतो, आध्यात्मिक गजर हा आपल्या आत्म्याला उठवतो. आणि तो आध्यात्मिक गजर काय आहे? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे नामजप जो आहे ना, राम राम. तो नामजप आपल्या आध्यात्मिक खास करून आत्म्याला उठवतो, जसं आपला गजर भौतिक या शरीराला उठवतो. त्यामुळे श्रवण खूप महत्वाचं आहे. इथे आपण बघतोय बघा कसं श्रील प्रभुपाद कथा करत आहेत आणि सर्व त्यांचे भक्त आहेत. आता हे सगळे जास्त करून बघितलं तर हे सगळे पाश्चात्य देशातले भक्त आहेत, पण त्यांनी सगळं सोडलं आणि प्रभुपादांसाठी काही करायला तयार होते. एकदा जन्माष्टमी होती, न्यू वृंदावन मध्ये रात्री 12 वाजेपर्यंत फेस्टिवल चालला, सगळे लोक आले होते, त्यांना त्यांचा पाहुणचार झाला, सगळं झालं. आणि 12 वाजता श्रील प्रभुपाद कृष्ण ग्रंथ वाचायला चालू केला, कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान. तर पहिल्यांदा जसं त्यांनी वाचन चालू केलं तर प्रभुपाद ऐकत होते, सर्व भक्त आपले बसले होते, ते पण ऐकत होते, पण श्रील प्रभुपाद स्वतः ऐकत होते. सगळ्यांना पहिली गोष्ट आश्चर्य झाली की कस काय हा लेखक स्वतःचं पुस्तक ऐकण्यामध्ये एवढा आतुर आहे, श्रवण करण्यामध्ये एवढा आतुर आहे. तर पहिला अध्याय आहे भगवान कृष्णाचा जन्म, अवतार. भगवान कृष्ण इथे अवतार घेतात, तर त्याच्याबद्दल वाचन चालू झालं. आणि त्यानंतर अशा प्रकारे पहिला अध्याय संपला. सगळे मोठ्याने म्हणायला लागले जय प्रभुपाद. सगळ्यांना वाटलं की आता संपलं आता, कारण 12 वाजता चालू केले वाचन करायला, 12:30 वाजले आता. आणि सगळे जन्माष्टमी असल्यामुळे सगळे जण उपाशी आहेत
सगळ्यांनी उपवास केलेला आहे. तर आता 12 वाजता उपवास तोडायचा असतो. तर अभिषेक झाला होता, सगळं झालं होतं, सगळं रेडी होतं उपवास तोडायला. पण प्रभुपाद म्हणे आपण कृष्ण लीला आपण वाचूया, आणि त्यामुळे मग सगळ्यांनी वाचायला चालू केलं. नंतर मग दुसरा अध्याय, देवी देवतांनी कृष्णाला आईच्या गर्भामध्ये प्रार्थना केल्या. हा दुसरा अध्याय. जेव्हा दुसरा अध्याय चालू केला तेव्हा त्यांच्या प्रार्थना संपतच नव्हत्या. तर सगळे भक्त मनातल्या मनात म्हणत होते, अरे देवी देवता, बास झाला, आता तुमच्या प्रार्थना खूप झाल्या, आम्हाला आमच्या पोटामध्ये कावळे वाढायला लागलेत, तर तुमची प्रार्थना थोडं कमी करा, असं महाराज सांगतात. जोक करताना महाराज राधाराम महाराज सांगतात. तर देवी देवतांच्या प्रार्थना खूप म्हणजे त्यांनी प्रार्थना ज्या गायल्या होत्या त्या सर्व तिथे दुसऱ्या अध्यायामध्ये आहेत. आणि अशा प्रकारे कृष्ण पूर्ण भगवान दुसरा अध्याय समाप्त. सगळेजण पुन्हा म्हणाले जय प्रभुपाद. प्रभुपाद म्हणले तिसरा अध्याय. मग तिसरा अध्याय कृष्णाचा जन्म. तर पुन्हा मग नंतर चालू होते. तर कशा प्रकारे वसुधा देवकी आणि वसुदे कशा प्रकारे जेलमध्ये भगवंत आले आणि त्यांनी दर्शन दिलं आणि त्यांनी छोटेसे बालक म्हणून आले. ते सर्वजण लीला एकदम आणि आपण हे बघतोय फोटोमध्ये बरेच संन्यासी होते तिथं, आणि संन्यासी होते आणि त्यांचे दंडे, संन्यासीचा दंडा असतो तो खाली पडत होता, कारण एवढे थकले होते दिवसभर, एवढ्या सेवा केल्या होत्या आणि उपवास आहे, आणि त्यामुळे एक एक दंडा खाली पडत होता. एक दंडा इकडनं पडायचा, एक दंडा इकडनं पडायचा. आणि प्रभुपाद मात्र दोन्ही डोळे बंद करून एकदम ध्यानपूर्वक ऐकत होते, मग्न होते. ते जणू काही ते लीलेमध्ये त्यांनी समावेश केला होता, जिथं लीला चाललेली आहे. तर अशा प्रकारे त्यांनी श्रवण करत होते. आणि नंतर मग जेव्हा तिसरा अध्याय संपला, दस एंड, अशा प्रकारे तिसरा अध्याय कृष्णाचा जन्म हा अध्याय इथे समाप्त होतो. असं झाले की प्रभुपाद म्हणे सगळे म्हणायला लागले जय प्रभुपाद. आणि जेव्हा मग आता मात्र प्रभुपादाने डोळे उघडले आणि बघितलं तर सगळेजण थकून गेले होते. काही जण झोपायच्या स्थितीमध्ये होते, काही जण स्वतः पडले होते, काही जण दंड्यासोबत पडले होते. एवढ्या सगळ्या अवस्थेमध्ये मग प्रभुपाद म्हणे मला वाटतंय तुम्ही आता सगळे थकलेले आहात, आता आपण इथेच थांबूया. जन्माष्टमी महामहोत्सव की जय. सगळेजण उठून प्रसाद घ्यायला गेले. तर बघतो आपण किती मग्न होते प्रभुपाद. असं नाही की प्रभुपादांनी खूप आहार केला होता, प्रसाद घेतला होता, असं काय, त्यांनी पण उपवास केला होता, त्यांनी पण सगळ्यांसाठी हे केलं होतं. पण एकाग्रता किती होती आणि कशा प्रकारे श्रवणामध्ये किती त्यांची रुची आहे, श्रवण कसं करायला पाहिजे. तर त्यासाठी सांगितलं, जसं प्रल्हाद, भक्त प्रल्हाद हा आईच्या गर्भामध्ये असताना त्यांनी श्रवण केलं होतं. गर्भामध्ये म्हणजे पोटामध्ये असताना एवढं असहाय्य भावना असते, जसं एखाद्या बंद कोठडीच्या ह्याच्यामध्ये आपण ठेवलेलं आहे, त्या जागी काही सुचत नाही, काही करता येत नाही, एवढं असहाय्य भावना असते. तर त्या भावने त्या जागी त्यांना ते ठेवलं होतं. आणि निरपराध भावनेने त्यांनी ऐकन केलं, म्हणजे त्यांना काही अपराध, कुणाच्या प्रती अपराध होणारच नव्हता. तर आपणही असं आपलं श्रवण आपल्याला बनवायचंय की जेणेकरून आपलंही श्रवण शुद्ध असलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळेस आपण श्रवण करतो पण ते शुद्ध नसतं, आणि त्यामुळं मग पूर्ण त्याचा फायदा आपल्याला मिळणार नाही. तर याच्यासाठी ते या श्रवणाच्या ह्याच्यामध्ये सांगितलंय की यस्यास्ति भक्तिर् भगवती अकिंचना सर्वै गुणै सत्र समास्ते सुरा हराव भक्तस्तो कुतो महत् गुणा मनोरथेना सती धावतु भई. आणि यस्याम वैश्रूय मानायाम कृष्णे परम पुरुषे भक्तिर उत्पद्यते ते पुंसाम शोक मोह भय अपह. तर जेव्हा जेव्हा भक्तीचा उदय होतो
यस्याम वैष्णवी कृष्णे परम पुरुषे, आणि भक्ती कुणाप्रती, जे कृष्ण पुरुषोत्तम भगवान आहेत त्यांच्या प्रती जेव्हा पण भक्तीचा उदय होतो तर काय होतं त्याच्यानंतर भक्तीर उत्पद्यते पुंसाम शोक मोह भय, हे तिन्ही पण गोष्टी दूर होऊन जातात. काही आपण घडलं आहे तर त्याच्याबद्दल शोक करणे, आणि मला काहीतरी पाहिजे त्याच्यासाठी मोह करणे, आणि पुढे काय होईल त्याचं भय असणे, या वर्तमान भविष्य आणि भूत या तिन्ही काळाच्या प्रभावापासून आपण वरती उचलू शकतो जेव्हा आपण शुद्ध भक्तीचा आपल्या जीवनामध्ये समावेश करतो. तर त्यामुळे सांगितलंय मनुष्याने केवळ अधिकृत भगवत भक्ताकडूनच श्रवण केलं पाहिजे. श्रवण कुणाकडून करायचंय तर भक्तांकडूनच श्रवण केलं पाहिजे. तर कारण त्याने पेशवाईक किंवा धंदेवाईक लोकांकडून श्रवण केले तर त्याला लाभ होणार नाही. आपण आत्मसाक्षात्कारी पुरुषाकडून श्रवण केले तर आपल्या कानात चंद्रावरील अमृताच्या नद्याप्रमाणे या श्रवणाच्या नद्या वाहत राहतील. तर त्यामुळं सांगितले की गुरुमुख पद्म वाक्य चित्ते करो या एक आरह करण म्हणे आशा, म्हणजे साधूंकडून किंवा गुरुंकडून जेव्हा मुखातून त्यांच्या शब्द येतात आणि आपल्या कानामध्ये प्रवेश करतात आणि कानामधून आपण जर शुद्धतेनं आपण श्रवण केलं असेल तर ते आतमध्ये जाऊन आपलं हृदय स्वच्छ करतात. त्यामुळं खास करून आपल्या हे श्रवण करताना खूप महत्वाचं आहे की आपण ते प्रामाणिक भक्तांकडून श्रवण केलं पाहिजे आणि एकदम असहाय्य भावनेने श्रवण केलं पाहिजे. कारण कलियुगातील आत्मसाक्षात्कारिता श्रवण हा एक महत्वपूर्ण उपाय आहे. देवाने आपल्याला 2 कान दिलेत जेणेकरून आपण श्रवण जास्त केलं पाहिजे. तर त्यासाठी आपण श्रवण शुद्ध जेवढं करता येईल तेवढा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर आपण जेव्हा भगवंताबद्दल ऐकतो तर या भौतिक जगाच्या खूप काही गोष्टी आहेत आपण ऍक्च्युली ऐकण्यासारख्या किंवा बघण्यासारख्या किंवा वाचण्यासारख्या, पण या सगळ्या गोष्टी या भौतिकच गोष्टी आहेत. तर खरी सुंदरता जी आहे ना तर ती भगवंतामध्ये आहे. तर त्यामुळे आपण जेव्हा भगवंताची सुंदरता ऐकतो, जसं रुक्मिणीनं भगवंताबद्दल ऐकलं होतं, श्रवण केलं होतं, आणि त्यामुळं जेव्हा रुक्मिणीनं भगवंताच्या बद्दल नारद मुनी वेगवेगळे साधू यायचे त्यांच्या राजमहालामध्ये आणि त्यांच्याकडून त्या ऐकायच्या आणि ते ऐकून एवढ्या शुद्ध झाल्या, एवढं आकर्षण त्यांना भगवंताबद्दल वाढलं. तर श्रवणामध्ये किती शक्ती आहे की ज्या व्यक्तीला आपण बघितलं नाहीये तर त्या व्यक्तीचं पण आपल्याला आकर्षण वाढू शकतं. तर त्यामुळं हे सर्व श्रवणाचं महत्व आहे. तर रुक्मिणीनं जी प्रार्थना गायली ती प्रार्थना खूप म्हणजे प्रेरणा देणारी आहे. तर आपण ते म्हणणार आहोत. श्री रुक्मिणी उवाच श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शण्वतां ते निर्विश्य कर्ण विवरैर्हरतोऽङ्गपातापम् रूपं दृशां दृशिमता किलार्थलाभम् रूपं दृशां दृशिमताखिलार्थलाभम् त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रं तं ते पुन्हा एकदा. श्री रुक्मिणी उवाच
श्रीरुक्मिणी उवाच श्रुत्वा गुणान् भुवन सुन्दर शन्वतां ते श्रुत्वा गुणान् अन्वन्ताते निर्विश्य कर्ण विवरैर्हरतोऽङ्गतापम् रूपं दृशां दृशिमतामखिलार्थलाभ श्रुत्वा गुणान् त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रतं ते तर खूप सुंदर प्रार्थना आहे. 10व्या स्कंदामध्ये 52वा अध्याय आहे आणि 37 हा श्लोक आहे. तर त्याच्यामध्ये ते सांगतात, रुक्मिणी सांगत आहे ते आपल्या पत्रामध्ये सांगितलंय. म्हणजे पत्रामध्ये जेव्हा ब्राह्मणाने पत्र घेऊन गेला आणि ब्राह्मणाने भगवंताच्या समोर पत्र वाचलं, तर तेव्हा ही प्रार्थना त्यांनी बोलली होती. तर काय आहे, तर ते म्हणत आहे श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शन्वतामते. म्हणजे भगवंत जे या भौतिक जगाची सुंदरता आहे आणि तुमचं गुणगान आम्ही खूप काही ऐकलंय जे आमच्या कानामध्ये जातं आणि भौतिक जे कल्मश आहेत, भौतिक दुःख आहेत, त्याला ते काढून टाकतं. आणि एवढंच नाही तर तुमच्या सुंदरतेबद्दल जर ऐकलं तर आपल्या सर्व इच्छांची कामना पूर्ती होते आणि माझं मन मी तुमच्याकडे लावलेलं आहे. तर हे खास करून रुक्मिणी आपल्याला एक दाखवून देत आहे, त्यांचे आदर्श दाखवून देत आहे कशा प्रकारे त्यांनी फक्त श्रवण करून भगवंताचं बद्दल आसक्ती निर्माण केली. तर त्यामुळं प्रभुपाद सांगायचे आपली जी कृष्ण भावनामृत जी संस्था आहे, तर ती डोळ्यापेक्षा कानावर आपली महत्व आहे. डोळ्यांनी आपण बघू पण आपल्याला समजेल का नाही माहिती, पण कानाने आपण श्रवण करू तर ते आपल्याला जास्त कळेल. तर त्यामुळं आपण जेव्हा धामामध्ये जातो तर तेव्हा डोळ्यांनी बघण्यापेक्षा कानाने श्रवण करून बघणं हे खूप शक्तिशाली आहे आणि प्रभावशाली आहे कलियुगासाठी. खास करून आपल्या भौतिक जगातील आपले खास करून जीवात्मे आहेत, तर त्यांना गुरुकडून आणि धाम दर्शकाकडून आपण ऐकलं पाहिजे. धामाबद्दल भगवंताच्या लीला श्रवण करून आपण भगवंताला समजू शकतो. आपण डोळ्याने बघितलं तर आपल्याला दिसेल असं माहित नाहीये, पण आपण श्रवण करून भगवंतांना आपण जाणू शकतो. तर त्यामुळे इथे रुक्मिणीची पण प्रार्थना हीच होती की त्यांनी पण भगवंताला भगवंताचे नाम, रूप, गुण आणि लीला या 4 गोष्टींचं श्रवण केलं होतं. आणि एवढ्या आतुरतेनं श्रवण केलं की त्यांना भगवंतालाच मला पाहिजे, मला बाकी भौतिक जगामध्ये या भौतिक जगातल्या कुणाला मला नको पाहिजे. तर त्यांनी फक्त भगवंताचंच आकर्षण एवढं विकसित केलं होतं. तर श्रवण किती महत्वाचं आहे ते आपल्याला कळू शकतं की आपण या अध्याय खास करून आपण ग्रंथ जे आहेत, तर जेव्हा आपण वाचत आहे, वाचणं पण एक श्रवण आहे आणि ऐकणं पण श्रवण आहे. तर अशा प्रकारे दोन्ही पण श्रवण, त्यासाठी श्रवण हा सगळ्यात महत्वाचा विधी आहे. 9 अंग जे आपण सांगितलेत खास करून 9 अंग भक्तीचे, त्यामध्ये पहिला अंग आहे श्रवण. तर त्यामुळं या श्रवणाचं खूप महत्व आहे. आणि इथे सांगितलं पण आहे की कशा प्रकारे आपण एखाद्या भौतिकवादी व्यक्तीला जर भौतिक वस्तूपासून भौतिक विषयी असलेली उत्कंठा सोडून द्यायची असेल तर केवळ कृष्ण भावनेमध्ये स्थित झाल्यावर शक्य होते. आणि खास करून स्थित कसं होणार आहे, तर श्रवण करून.
भगवंताच्या लीलेचं श्रवण करून. तर एवढं भगवंताच्या लीलेचं श्रवण केलं तर त्याला सुखाची प्राप्ती होईल आणि बाकी भौतिक जगाच्या प्रलोभनापासून मुक्ती होईल. अर्जुनाने अशा ध्वनीचे आपल्या कानाद्वारे स्वागत केले आणि अशा प्रकारे तो भौतिक समस्येच्या सर्व भ्रमापासून मुक्त झाला. तर अर्जुनाने पण श्रवण केलं होतं. त्यामुळं अर्जुन तर म्हणतो मला आता युद्ध पण करायचं नाही, पण भगवंताकडून श्रवण करून त्यांनी स्वतःच जे आपली स्थिती होती, एक क्षत्रिय आहे, क्षत्रिय धर्म आपण आपला पाळला पाहिजे, आणि त्यांनी मग त्याच्यानंतर युद्ध केलं. तर परीक्षित महाराज त्यांनी पण कशा प्रकारे श्रवण करून दाखवलं की एवढ्या 7 दिवसामध्ये मृत्यू येणार आहे, पण तरी पण त्यांनी एकाग्रतेनं म्हणजे एक व्यवसायात्मिका बुद्धी एक करू नंदना, म्हणजे एक ध्यानपूर्वक असं श्रवण केलं. त्यामुळे आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे त्यांना तक्षक नावाचा साप येऊन चावायच्या अगोदरच त्यांनी भगवत धामाची प्राप्ती केली होती, फक्त श्रवण करून. त्यामुळे श्रवणाचं महत्व आहे, खूप खूप महत्व सांगितलेलं आहे. आणि भगवंताला उत्तम श्लोक म्हणून नावाजलं जातं. भगवान कृष्णाच्या शुद्ध भक्तीची अभिलाषा असणाऱ्याने नित्यनिरंतर त्यांच्या दिव्य गुणांचे आणि चरित्रांचे श्रवण केले पाहिजे. त्यामुळं त्याच्या हृदयातील सर्व अमंगल गोष्टीचा नाश होऊ शकतो. तर त्यामुळे श्रवण हा खूप महत्वाचा विधी आहे. कुणाला काही प्रश्न आहे का याच्याबद्दल? श्रवण. ठीक आहे. नंतर भगवत कृपेची प्रतीक्षा करणे. प्रशांत रू. हा, वैशाली कार्यक्रमाची. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत. भगवत कृपेची प्रतीक्षा करणे. श्रीमद भागवतातील 12.14.8 या श्लोकात असे म्हटले आहे, हे प्रभू, जो मनुष्य तुमच्या अकारण कृपेचा वर्षाव कधी होईल याची सतत प्रतीक्षा करीत राहतो आणि अगदी मनापासून तुम्हाला प्रणाम करून स्वतः केलेल्या भूतकालीन पापांचे फळ भोगीत राहतो, तो निश्चितच मुक्त होण्यास योग्य आहे, कारण तो त्याचा न्याय अधिकार आहे. श्रीमद भागवतातील हे वचन सर्व भक्तांकरिता मार्गदर्शन ठरले पाहिजे. भक्ताने पूर्वी केलेल्या पापांच्या प्रतिक्रियापासून आपली त्वरित सुटका व्हावी अशी कधीच अपेक्षा करू नये. कोणताही बद्ध जीव अशा प्रतिक्रियांपासून मुक्त होत नसतो, कारण भौतिक जीवन म्हणजेच गत कर्मांचा परिणाम म्हणून सतत सुख किंवा दुःख भोगत राहणे होय. जर एखाद्याने आपल्या भौतिक क्रिया संपुष्टात आणल्या असतील तर मात्र त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. मनुष्य जेव्हा कृष्ण भावनामय कार्य करू लागतो तेव्हाच तो ही अवस्था प्राप्त करू शकतो, कारण अशी कार्य कोणतीही प्रतिक्रिया उत्पन्न करीत नाही. म्हणून ज्यावेळी एखादा मनुष्य कृष्ण भावना मृतातील कार्यांमध्ये पूर्ण सिद्धी प्राप्त करतो त्यावेळी त्याला पुन्हा या भौतिक जगात जन्म घ्यावा लागत नाही. जो आपल्या प्रतिक्रियापासून पूर्ण मुक्त झालेला नाही अशा भक्ताने जरी अडथळे आले तरी कृष्ण भावनेत गांभीर्याने कार्य करीतच राहावे. ज्या वेळी अडथळे येतील त्यावेळी त्याने श्रीकृष्णांचे स्मरण करावे व त्यांच्या कृपेचा वर्षाव होण्याची प्रतीक्षा करावी. हाच त्यांच्यासाठी आशेचा एकमेव किरण आहे. एखाद्या भक्ताचे दिवस याच भावनेत जात राहिले तर तो निश्चितच आहे की हे निश्चितच आहे की तो भगवंतांच्या धामाची प्राप्ती करू शकतो. अशा कार्याने त्याला भगवत धामात जाण्याचा अधिकार प्राप्त होतो. या श्लोकात दाय भाग हा शब्द योजिला आहे. दाय भाग म्हणजे पुत्राला वारसा हक्काने आपल्या वडिलांची संपत्ती प्राप्त होणे होय. अगदी अशाच तऱ्हेने कृष्ण भावनेतील कर्तव्य करताना जो मनुष्य सर्व प्रकारच्या संकटांना तोंड देण्यास तयार होतो तो भगवत धामात प्रवेश करण्यास सुपात्र ठरतो. हरे कृष्ण प्रभुजी.
तर श्रवण मध्ये तीन मुद्दे सांगितले होते. एक तर नामश्रवण, चरित्र श्रवण आणि गुणादी श्रवण, म्हणजे गुण आणि आदी. तर नामश्रवण, तर भगवंताचं नाव ऐकणे. गरुड पुराण मध्ये आपण बघितलं आपण कसं त्यांना सर्पदंश झाला होता, तर त्याच्यावर त्यांना सुटका झाली. त्याचप्रमाणे भगवंताचं नामाचा जप करणे आणि ऐकणे. नामश्रवण. चरित्र श्रवण, भगवंताच्या लीलाचं श्रवण, भगवंताच्या ज्या लीला झालेल्या आहेत त्यांचं श्रवण करणे, आणि ते केलं तर मग शोकमोह भय त्याच्यातून मुक्तता होते. आणि भगवंताच्या गुण आदी श्रवण, भगवंताच्या वेगवेगळ्या गुणाचं श्रवण करणे, तर ते आपल्या मधील सर्व अमंगल, हृदयातील अमंगल सगळे दूर करतात. अशा प्रकारे तर त्याचप्रमाणे मी पण सांगितलं कशा प्रकारे आपण जसं मंत्र ऐकल्यानं, भगवंताचं मंत्र ऐकलं तर हृदयातील जे इंद्रिय भोग करण्याची इच्छा आहे, तर ते इंद्रिय भोगचं जे विष आहे ते आपल्याला निघून जाईल. जसं मंत्र जप केल्यानं विषारी साप हा, म्हणजे मंत्र जप केल्यानं तो विष निघून जातं एखाद्या व्यक्तीला जेव्हा सर्पदंश झालेला आहे. त्याचप्रमाणे आपला मंत्र जप केला तर आपल्यामधील जे दुर्गुण आहेत किंवा जन्मोजन्मी आपण ते साठवून ठेवलेलं आहे, तर ते सर्व निघून जातं. तर प्रभुपादांनी आपल्या भक्तांना कशा प्रकारे मार्गदर्शन केलं. इथे आपण फोटोमध्ये बघत आहे एक सुंदर असा चंद्रमा. तर सांगितलंय की चंद्रमाची जी लाईट आहे ती एकदम म्हणजे असं आपली एकदम काम, म्हणजे एकदम शांततेनं शांततेची लाईट असते. एकदम असं आपल्याला एकदम मनाला शांती वाटते, मनाला आनंद वाटतो. अशा प्रकारे चंद्रमाची लाईट असते. तर सांगितलंय शुद्ध भक्ताचा जो चेहरा आहे तर तोही जीवात्म्याला आकर्षित करतो. असं इथे प्रभुपादांना बघतोय आपण की प्रभुपादां जर बघितलं तर खूप वय त्यांचं वयस्कर होते, आणि बघितलं तर त्यांना एवढी फ्लुएंट इंग्लिश नव्हती येत, म्हणजे खूप प्रभाव करणारी इंग्लिश नव्हती येत. किंवा अमेरिकेमध्ये सांगितलं होतं की 30 वर्षापेक्षा अधिक लोकांवर विश्वास ठेवू नका. तर या सर्व गोष्टी होत्या, पण तरी पण त्यांच्यामध्ये जसं चंद्र हा सर्वांना आल्हाद करणारा आहे, आनंद देणारा आहे, त्याचप्रमाणे शुद्ध भक्त हे सर्व जीवात्म्यांना आकर्षण करणारे आहेत आणि त्यांना खरा आनंद आणि खरं जे शांतीचं रहस्य ते देणारे आहेत. तर त्यामुळं शुकदेव गोस्वामी कृष्ण कथा हे पण एक अमृताची नदी आहे, तर ते सांगतात, जे चंद्रमाच्या प्रकाशासारखी आहे. आणि आपण शुद्ध भक्तांच्या मुखातून जे शब्द आलेले आहेत ते आपल्या कानामध्ये घेतो आणि आपल्याला ते आध्यात्मिक शक्ती देतात. आणि नंतर आपण वाचलं भगवत कृपेची प्रतीक्षा करणे, तत्कृपेक्षणम. तर भगवंताची कृपा याची प्रतीक्षा करणे. तर त्यासाठी खूप सुंदर श्लोक आपल्याला माहिती आहे तो, आणि ब्रह्माजीचा तो श्लोक आहे, ब्रह्माजी प्रार्थना आहे, तर तो आपण गाऊया सर्वांनी. माझे मगही म्हणायचा प्रयत्न करा. तत्ते नुकंपां सुषमीक्षमानो
भुञ्जान एवात्मकृतं विपाकम् ऋद्वाग्वपूर्भिर्विदधन् नमस्ते जीवेतयो मुक्तिपदे सदाय भाग दहाव्या स्कंदामध्ये 14व्या अध्यायातला 8वा श्लोक आहे. ब्रह्माजी खूप सुंदर प्रार्थना तेनुकंपां सुशमीक्षमानो भुञ्जान एवात्मकृतं विपाकम् ऋद्वाग्वपूर्भिर्विदधन् नमस्ते जीवेतयो मुक्तिपदे सदाय भाग तर ब्रह्माजी प्रार्थना करत आहेत ही तुमची कृपा मी अभिलाषा करत आहे, मी वाट बघत आहे तुमच्या कृपेची. पण मी या जीवनामध्ये दुःख येणार आहेत तर ते सर्व माझ्याच केलेल्या कर्माची फळं आहेत. त्यामुळं मी त्याला मी भोगत राहील कारण मीच माझे कर्म केलेले आहेत. त्याच्यामुळं मला त्याचं फळ मला भोगावं लागणार आहे. पण मी तुम्हाला माझी हृदय, माझे वाक्य आणि माझ्या शरीरानं मी तुम्हाला नमस्कार करत आहे. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला शरण जात आहे. आणि या भावनेमध्ये जर कोणी असेल तर त्याला मुक्ती मिळणं हे स्वाभाविक आहे. दायभाग म्हणजे इथे सांगितलंय कशा प्रकारे दायभाग म्हणजे पुत्राला वारसा हक्काने आपल्या वडिलांची संपत्ती प्राप्त होणे होय. म्हणजे आपल्याला जास्त काही करायचं नाहीये. मुलाला फक्त आपल्या आई वडिलांचं नातं तोडलं नाही पाहिजे, नाहीतर भांडणं किंवा आई वडिलांना सोडून जाणं तर मग त्याला वारसाचा हक्क नाही मिळणार. तर वारसाचा हक्क मिळण्यासाठी कमीत कमी त्यांनी चांगलं तर करू शकतो तो, चांगलं आई वडिलांची सेवा करणे, आई वडिलांना त्यांच्या कार्यामध्ये मदत करणे, बिझनेस मध्ये वगैरे वगैरे, ते तर खूप चांगलं आहे. नाहीतर कमीत कमी आई वडिलांबरोबर राहणे, फक्त राहिल्यानं त्याला तो वारसाचा हक्क त्याला मिळतो. त्याचप्रमाणे इथे सांगितलंय की कृष्ण भावनेमधील कर्तव्य करताना जो मनुष्य सर्व प्रकारच्या संकटांना तोंड देण्यास तयार होतो तो भगवत धामास प्रवेश करण्यासाठी सुपात्र ठरतो. म्हणजे त्याला भगवत भक्तीनं त्याला भगवत प्राप्ती होणे हे दायभाग आहे, हे त्याचा वारसा हक्क आहे. त्यामुळं इथे ब्रह्माजी प्रार्थना करत आहे की भगवंता, मी तुमची अभिलाषा, माझी एवढीच अभिलाषा आहे की मला माझे शब्द, माझे हृदय आणि माझे शरीर हे तुमच्या सेवेमध्ये लागावे. आणि आदर्शपूर्वक मी त्यांना प्रणाम करत आहे. माझ्या पाप कर्माची फळं मी भोगायला तयार आहे. आणि तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहावा. तर अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली. तर ब्रह्माजी आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे ब्रह्माजी ब्रह्मविमोहन लीला झाली होती. ब्रह्माजीनं कशा प्रकारे मुलांना त्यांच्या खास करून जे वासरू होते आणि जे मुलं होते त्यांचे गोप म्हणजे भगवंताचे जे मित्र कंपनी होते त्या सर्वांना चोरून नेलं होतं. आणि ते म्हणले की भगवंत जर खरंच भगवंत असतील
तर मला दाखवतील. तर 1 वर्ष भगवंतांनी स्वतःला या बछड्यांच्या म्हणजे वासरांच्या आणि गोपांच्या रूपामध्ये विस्तार केला होता आणि कोणालाच कळालं नाही, ब्रह्माजीला पण कळालं नाही. तर ब्रह्माजी एकदम विमोहित झाले होते आणि ब्रह्माजीने अशी प्रार्थना भगवंताला अर्पण केली होती. तर तर आपण कालच बघितलं 3 प्रकारच्या प्रार्थना आहेत. कुणी सांगू शकतं कुठल्या 3 प्रकारच्या प्रार्थना आहेत? प्रभूजी सांगू? हा, हरे कृष्ण. येस. पहिली संप्रार्थनात्मिका, हा, दुसरी आहे ती दैन्यबोधिका आणि तिसरी आहे लालसामयी. हा, बरोबर. आणि त्याचे उदाहरण पण तुम्ही दिले होते की जी पहिली प्रार्थना संप्रार्थनात्मिका, तर त्याच्यामध्ये आपण भगवंताचे गुणगान करतो आणि आपल्या स्वतःला लहान समजतो. आणि दैन्य बोधिकामध्ये तुम्ही हे सांगितलं होतं की आपण म्हणजे अगदी नीच आहे, आपण अगदी पापी आहे, त्या पापी भावनामध्ये आपण भगवंतांना प्रार्थना करतो. आणि तिसरी जी दैन्य भावना, आणि तिसरी जी लालसामयी सांगितली होती त्याच्यामध्ये तुम्ही तुलसी आरतीचं उदाहरण दिलं होतं की कसं आपण एक लालसा करतोय की मला वृंदावनमध्ये स्थान द्या, निकुंजवनामध्ये स्थान द्या, असं तुलसी महाराणी प्रार्थनेमध्ये आपण ते म्हणतोय ते लालसा. अशा आपल्या ऍक्च्युली असं बघितलं ना तर आपले सगळे वैष्णव भजन आहेत ना, तर हे 3 प्रकारच्या या प्रार्थनेमध्ये किंवा या प्रकारामध्ये मोडतात. त्यामुळे आपण जेव्हा आपण वैष्णव भजन आपण गातो तेव्हा आपण त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. आणि मग अर्थ समजला तर मग आपण सहजसहजित या 3 प्रकारे विभाजनमध्ये ते आपल्याला टाकू शकतो आपण, की कसं भगवंताबद्दल गुणगान गायलेलं आहे आणि आपली एक अभिलाषा काय आहे हे पण व्यक्त केलेले आहे आपल्या वैष्णव म्हणजे आपले आचार्यांनी. आणि त्याचबरोबर स्वतःची दयनीय स्थिती पण त्यांनी मांडलेली आहे. तर असं जर आपण बघितलं तर सगळं काही आपण असं वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण विभाजन करू शकतो. तर अशा प्रकारे आपण आपली स्वतःची पण एक म्हणजे आपण आपल्या प्रार्थनेद्वारे भगवंताला आपण प्राप्त करू शकतो. तर इथे पण बघतोय आपण कशा प्रकारे भगवंताच्या कृपेची अभिलाषा म्हणजे भगवंताची कृपा व्हावी तर यासाठी अभिलाषा. जसं इथे आपण फोटोमध्ये बघत आहे गजेंद्र भगवंतांना प्रार्थना करत आहे, हाती आहे. दिसते का फोटो? हो दिसते प्रभूजी. हा, मगर जी आहे ती हिरव्या कलर मध्ये दाखवलेलं आहे आणि गजेंद्र हाती आहे. हातीच्या मागे बघा ते त्यांचे मुलं, त्यांची पत्नी, ते सर्व दिसत आहे. समोर कमळाचे झाड आहे मगर समोर आणि मागे, आणि त्यांनी कमळाचे फूल घेऊन भगवंतांना प्रार्थना केली होती आणि भगवंत तिथेच लगेच प्रकट झाले. तर भगवंताची कृपेची अभिलाषा. इथे ब्रह्माजीची प्रार्थना जर आपण आता बघितली तर कशा प्रकारे चतुर्मुखी ब्रह्मा आणि ते प्रार्थना करत आहेत भगवंतांना. त्याच्यानंतर स्मरण. हरे कृष्ण. हरी बोल प्रभूजी. माझं मागच्या वेळी पण नव्हतं नाव घेतलं. वैशाली पवार. माताजींचं झाल्यावर आता वैशाली पवार, वैशाली खाटपे माताजींचं झालं. हा तुम्ही वाचा. हा, हरी बोल, दंडोत प्रणाम. स्मरण. येन केन प्रकारेन मनुष्याने जर श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या संबंधाचे मनात सतत स्मरण ठेवले तर त्याला स्मरण असे म्हणतात. विष्णू पुराणात अशा स्मरणाविषयी असे म्हटले आहे
केवळ पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्याविषयी स्मरण केल्याने सर्व जीवांचे सर्वतोपरी कल्याण होत असते. म्हणून अज आणि नित्य अशा परमेश्वराचे मला नित्य स्मरण होऊ दे. पद्मपुराणात स्मरणाविषयी असे म्हटले आहे, मी भगवान श्रीकृष्णांना नम्र वंदन करतो, कारण मृत्यूच्या वेळी अथवा इतर कोणत्याही वेळी जर एखाद्याने त्यांचे स्मरण केले तर तो सर्व पापांपासून पूर्णपणे मुक्त होत असतो. हरी बोल. हरे कृष्ण. तर स्मरण आणि ध्यान हे थोडेसे जवळपास आहे. तर आपण ध्यान क्रिया पण वाचणार आहे. तर प्रभूजी आणखी ध्यान क्रिया पण कोणाची सांगा. स्वामींनी पवार माधवी. हरी बोल प्रभू. ध्यानक्रियेत मग्न असणे म्हणजेच मनाने भगवंतांचे रूप, गुण, लीला आणि सेवा यांचे कीर्तन करणे होय. कोणत्याही अव्यक्त किंवा शून्यवत गोष्टीचे ध्यान होऊ शकत नाही. वैदिक शास्त्रानुसार भगवान विष्णूंच्या रूपाचे सदैव ध्यान केले जाते. नरसिंह पुराणात भगवंतांच्या रूपाचे ध्यान अशा प्रकारे वर्णिले आहे. भगवंतांच्या चरणकमलांचे ध्यान दिव्य आहे आणि भौतिक सुखदुःखांच्या अनुभवापेक्षा सर्वतः पलीकडचे आहे. हे ध्यान केल्याने एक महापापी देखील जीवनभर केलेल्या पापांपासून मुक्ती मिळवू शकतो. विष्णू धर्म या शास्त्रामध्ये भगवंतांच्या गुणांचे ध्यान करण्याविषयी असे म्हटले आहे, सदैव कृष्ण भावना भावित राहून भगवंतांच्या दिव्य गुणांचे स्मरण करणारे लोक पापमुक्त होऊन वैकुंठ लोकात जाण्यास योग्य होतात. यामागील भाव असा आहे की पूर्णपणे शुद्ध झाल्याविना कोणीही भगवद्धामात प्रवेश करू शकत नाही. भगवंतांचे दिव्य रूप, गुण, लीला इत्यादींचे केवळ स्मरण केल्यानेही मनुष्य सर्व पापांमधून मुक्त होतो. पद्मपुराणात भगवंतांच्या लीलांचे ध्यान करण्याबाबत असे म्हटले आहे, जो मनुष्य अत्यंत मधुर व अद्भुत अशा भगवंतांच्या लीलांचे सतत ध्यान करतो, तो निश्चितच सर्व भौतिक दूषणांपासून मुक्त होतो. काही पुराणांमध्ये असे प्रमाण देण्यात आले आहे की जर एखादा मनुष्य केवळ भक्तिमय सेवेच्या क्रियांवर ध्यान करीत असेल तर आपण असे समजले पाहिजे की त्याने आपले इप्सित ध्येय साध्य केलेले आहे, तथा पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे साक्षात दर्शन केलेले आहे. या संबंधात ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये दक्षिण भारतातील प्रतिष्ठानपूर या नगरातील एका ब्राह्मणाची गोष्ट सांगितलेली आहे. हा ब्राह्मण निर्धन असूनही अत्यंत संतुष्ट होता. तो नेहमी असा विचार करीत असे की आपली ही परिस्थिती आपल्या भूतकाळातील कर्मांमुळे आहे आणि आपल्याकडे धन किंवा ऐश्वर्य नसावे ही श्रीकृष्णांचीच इच्छा आहे. त्यामुळे त्याला आपल्या दारिद्र्याविषयी कधी वाईट वाटत नसे व तो अगदी शांतपणे जीवन जगत असे. तो मुक्त मनाचा होता व महान साक्षात्कारी पुरुषांची प्रवचने ऐकण्यासाठी तो कधी कधी जात असे. एकदा अशा एका प्रवचनामध्ये तो श्रद्धेने वैष्णवाच्या क्रियांसंबंधी ऐकत होता व प्रवचनात असे सांगण्यात आले की या क्रिया ध्यानाने देखील केल्या जाऊ शकतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जर एखाद्या मनुष्याला प्रत्यक्षात वैष्णव क्रिया करणे अशक्य असेल तर तो या वैष्णव क्रियांचे केवळ ध्यान करूनही इच्छित लाभ प्राप्त करून घेऊ शकतो. या ब्राह्मणाकडे धन नव्हते व म्हणून त्याने असा विचार केला की आपण अतिशय भव्य प्रमाणावर राजेशाही थाटात भक्तिमय क्रियांवर ध्यान करावे. अशा प्रकारे त्याने आपली ध्यानक्रिया आरंभली. कधी कधी तो गोदावरी नदी स्नान करीत असे व स्नान केल्यानंतर नदीच्या किनारी एका निर्जन स्थळी बसून या ठिकाणी प्राणायाम इत्यादी क्रिया करून मन एकाग्र करीत असे. या प्राणायाम क्रियेचा उपयोग मनाला एखाद्या विशिष्ट विषयावर केंद्रित करण्यासाठी केला जातो. प्राणायाम व इतर योगासनांचा उद्देश हाच असतो. पूर्वीच्या काळात अगदी सर्वसाधारण लोक देखील भगवंतांच्या स्मरणावर मन कसे केंद्रित करावे हे व्यवस्थितपणे जाणत होते व म्हणून हा ब्राह्मण देखील तसे करीत होता. त्याने अशा प्रकारे आपले मन भगवंतांच्या रूपावर केंद्रित केल्यावर असा विचार मनात आणला की आपण आता अतिशय भव्यपणे भगवंतांचा शृंगार करीत आहोत. ध्यानावस्थेतच त्याने यासाठी अतिशय मौल्यवान वस्त्रे, आभूषणे, मुकुट आणि इतर साज सामग्री उपयोगात आणली. त्यानंतर त्याने अतिशय नम्रपणे भगवंतांना प्रणाम केला. अशा प्रकारे भगवंतांचा शृंगार झाल्यानंतर त्याने मनामध्येच मंदिर अतिशय सुंदरपणे स्वच्छ केले. मंदिर स्वच्छ झाल्यानंतर त्याने असा विचार केला की सोन्या चांदीच्या कलशामध्ये तो पवित्र जल आणीत आहे आणि जल आणण्यासाठी तो हा कलश घेऊन नदीच्या किनारी जात आहे.
त्याने केवळ गोदावरीच नव्हे तर गंगा, यमुना, नर्मदा आणि कावेरी या सर्व नद्यांमधूनही पाणी आणले. साधारणपणे एक वैष्णव भगवंतांची सेवा करीत असताना केवळ मंत्राद्वारेच या नद्यांचे पाणी एकत्र करीत असतो. या ब्राह्मणाने मात्र मंत्राचा जप करण्याऐवजी मनानेच ध्यान केले की तो स्वतः त्या नद्यांच्या किनारी जाऊन सोन्या चांदीच्या कलशांमधून हे जल आणीत आहे. त्यानंतर त्याने फुले, फळे, दूध, चंदनाची उटी ही सर्व पूजनाची विविध सामग्री एकत्र केली व हे सर्व अर्च विग्रहांना अर्पण करण्यासाठी मांडून ठेवले. त्यानंतर त्याने ते सर्व जल, फुले आणि सुगंधी वस्तू अतिशय भक्तिभावाने अर्चा विग्रहांच्या संतुष्टीकरता अर्पण केल्या. पुढे त्याने भगवंतांची आरती केली आणि विधीपूर्वक अर्चा विग्रहांच्या अचूक अर्चना पद्धतीने हा सर्व सोहळा संपन्न केला. हा ब्राह्मण अशा प्रकारची ध्यानक्रिया नित्यनेमाने करीत असे आणि अनेक अनेक वर्षे त्याने तसे केले. एके दिवशी या ब्राह्मणाने असे मनात आणले की त्याने खीर तयार केली आहे व ती तो अर्चा विग्रहांना अर्पण करीत आहे. परंतु त्याचे मन पूर्णपणे संतुष्ट नव्हते, कारण ती खीर नुकतीच तयार झाली होती व अद्याप गरम होती. खीर कधीही गरम घेतली जात नाही. ती जितकी थंड होईल तितका तिचा स्वाद अधिक वृद्धिंगत होतो. ही खीर त्याने नुकतीच तयार केल्यामुळे त्याला स्पर्श करून पाहायचे होते की ती नैवेद्य म्हणून दाखवण्यास योग्य आहे की नाही. त्याने खीरीच्या भांड्याला स्पर्श करताच भांड्याच्या उष्णतेमुळे त्याचे बोट पोळले गेले आणि त्याची ध्यानक्रिया भंग पावली. ज्यावेळी त्याने आपल्या बोटाकडे पाहिले त्यावेळी त्याला समजले की आपल्या बोटाला फोड आलेला आहे. तो अतिशय आश्चर्याने विचार करू लागला की हे कसे काय शक्य आहे. तो तर केवळ उष्ण खिरीला स्पर्श करण्याचे ध्यान करीत होता. त्याला कधीही असे वाटले नाही की प्रत्यक्षात आपले बोटच पोळले आहे. तो अशा प्रकारे विचार करीत असताना वैकुंठात लक्ष्मी देवींसह बसलेले भगवान नारायण मंद स्मित करीत हसू लागले. आपल्या प्रभूंचे स्मित पाहून त्यांची सेवा करणाऱ्या सर्व लक्ष्मी देवींना अत्यंत कुतूहल वाटले व त्यांनी भगवान नारायणांना त्यांच्या हसण्याचे कारण विचारले. परंतु वैकुंठपती भगवंतांनी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर न देता सरळ त्या ब्राह्मणालाच वैकुंठामध्ये बोलावून घेतले. त्वरित वैकुंठातून एक विमान पाठवण्यात आले व त्या विमानात बसून तो ब्राह्मण भगवान नारायणांच्या सानिध्यात आला. ज्यावेळी हा ब्राह्मण भगवान नारायण आणि लक्ष्मी यांच्या समोर आला त्यावेळी भगवंतांनी त्याची पूर्ण कथा सांगितली. त्या ब्राह्मणाला नंतर वैकुंठ लोकात भगवंत आणि लक्ष्मी देवींच्या सहवासामध्ये नित्य निवास करण्याचे महत्भाग्य लाभले. या गोष्टीवरून हे सिद्ध होते की जरी भगवंत आपल्या निवासस्थानी स्थित असले तरी देखील ते सर्वव्यापी आहेत. जरी भगवंत वैकुंठात स्थित असले तरी तो ब्राह्मण ध्यान करीत असताना ते त्या ब्राह्मणाच्या हृदयात देखील स्थित होते. अशा प्रकारे आपण समजू शकतो की भक्त ध्यानक्रिया करीत असताना ज्या वस्तू भगवंतांना अर्पण करतो त्या वस्तूंचा भगवंत स्वीकार करतात आणि अशामुळे त्याला आपले इच्छित ध्येय प्राप्त होते. हरी बोल. हरे कृष्ण. तर खूप महत्वाचं गोष्ट आहे आणि खूप प्रसिद्ध गोष्ट आहे आणि खास करून रूप गोस्वामींनी घेतली आहे चैतन्य चरितामृत मधून. तर कशा प्रकारे ध्यान किती महत्वाचं आहे आणि स्मरण आणि ध्यान दोन्ही पण महत्वाचं आहे. तर सांगितलंय की मनमना बहुमत भक्तो मध्याजी माम नमस्कुरु मामे वशे प्रतिजने प्रियसी मे. भगवंत म्हणतात की तुम्ही माझ्यावर मन लावा, तुम्ही जे काही करत आहात ते माझ्यासाठी करा. तर आणि ध्यान हे सखोल आहे, म्हणजे मन येन केन प्रकारे मन कृष्ण निवेश आहेत. म्हणजे आपण जे काही क्रिया करत आहोत तर कशा ना कशा प्रकारे आपण भगवंताला संबंधित आपण केलं पाहिजे जे काही कार्य करत आहोत आपण. तर त्यासाठी इथं स्मरण सांगितलंय. स्मरण जसं श्रवण, कीर्तन आणि स्मरण. श्रवण आणि कीर्तन आपलं असं असलं पाहिजे की ते स्मरणामध्ये आपल्याला त्याचं हे झालं पाहिजे अंत. श्रवण एवढं चांगलं व्हावं की ते स्मरण व्हावं आणि कीर्तन पण एवढं चांगलं व्हावं की ते स्मरण आपलं राहील. तर प्रभुपाद म्हणायचे श्रवण कीर्तन स्मरण विष्णू, म्हणजे जे काही श्रवण कीर्तन स्मरण आहे ते कशाबद्दल? विष्णूबद्दल, तर भगवंताबद्दल. तर खास करून इथे ध्यान क्रियेचं खूप महत्वपूर्ण सांगितलंय
आणि चरण कमलाचं उदाहरण दिलेलं आहे. भगवंताचे चरण कमलाचे ध्यान दिव्य आहे आणि भौतिक सुख दुःखाच्या अनुभवापेक्षा सर्वदा पलीकडे आहे. आणि हे ध्यान केल्याने एक महापापी देखील जीवनभर केल्या पापापासून मुक्ती होऊ शकतो. भगवंताचे जे चरण कमल आहे 16 त्याच्यावर वेगवेगळे जे वेगवेगळे चिन्ह आहेत. 16 कुणी 19 म्हणतं, कुणी 16 म्हणतं, पण ते 16 चिन्ह जे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत. जसं चरण कमळाची उदाहरणं दिलेली आहे. कशा प्रकारे कमळ हे भौतिक जगात असतं पण भौतिक जगात नसतं. म्हणजे मातीमध्ये ते जन्माला येतं, पण मातीच्या ज्या खिचड आहेत म्हणजे दलदल आहे त्याच्यामध्ये ते फसत नाही. त्याचप्रमाणे भौतिक जगामध्ये आपण आहोत पण भगवंताच्या चरण कमलाचा सहारा घेतला आपणही भौतिक दलदलीमध्ये आपण फसणार नाही, तर आपणही याच्या पार राहू. त्याचबरोबर म्हणजे असे वेगळे 16 वेगळे चिन्ह सांगितलेले आणि त्याचं महत्व पण सांगितलेलं आहे. आणि खास करून स्मरण आणि जे ध्यान आहे, ध्यान हे स्मरण म्हणजे काय आहे की भगवंताबद्दल म्हणजे विचार करणे, आणि ध्यान म्हणजे हे थोडस सखोल आहे, मोर डिटेल आहे. तर त्याला आपण म्हणजे चिंतन करणे ते 4 प्रकारचे ध्यान आहे. रूप ध्यान, गुण ध्यान, क्रीडा ध्यान आणि सेवा ध्यान. 4 प्रकारचे ध्यान आहेत. एक तर रूप ध्यान म्हणजे भगवंताचं जे रूप आहे त्याच्याबद्दल ध्यान करणे. गुण म्हणजे भगवंताच्या वेगवेगळे गुण आहेत. भगवंत कसे दयाळू आहेत, भगवंत कसे करुणामयी आहेत, दीनवत्सल आहेत, तर त्याच्या वेगळं ध्यान करणे त्या गुणांचं. क्रीडा ध्यान भगवंताच्या लीलाचं ध्यान करणे. आणि सेवा ध्यान म्हणजे भगवत सेवा कशी करायची त्याबद्दल भगवंताची सेवा बद्दल ध्यान करणे. आणि हा फोटो बघता हो आपण आता जो वाचला आपण प्रतिष्ठानापूर ब्राह्मण, त्याचा फोटो आहे. एकदम म्हणजे बघा ह्याच्यातून आपल्याला खूप सुंदर एक विश्वास वाढतो भगवंतावर. एक ब्राह्मण बसलेला आहे कुठंतरी एका प्रतिष्ठानापूर म्हणजे कशापूरचा ब्राह्मण आहे, नदीच्या किनारी बसलेला आहे आणि ध्यान करत आहे. आणि त्याच्याकडे भौतिक दृष्ट्या काहीच नाहीये, म्हणजे एवढा गरीब ब्राह्मण आहे. दक्षिण भारतामध्ये प्रतिष्ठानपूर नगरामध्ये तो बसलेला आहे. निर्धन आहे पण संतुष्ट आहे आणि एकच विचार करत आहे की मला माझ्या भूतकाळातील कर्मामुळे मला माझ्याकडे काही नाहीये धन नाही, ऐश्वर्य नाहीये, ती भगवंताचीच इच्छा आहे. तर दारिद्र्य असून पण त्यांनी वाईट कधी विचार केला नाही आणि शांतपणे जीवन जगत होता. मुक्त मनाचा होता. महान साक्षात्कारी पुरुषाची प्रवचने ऐकायला जायचं. अशा प्रकारे त्यांनी मग श्रवण केलं होतं आणि श्रवणामध्ये त्यांनी ऐकलं की अरे आपल्याकडं जरी भौतिक गोष्टी नसतील तरी पण आपण भगवंताची सेवा करू शकतो. आणि अशा प्रकारे त्यांनी मग सोन्या चांदीच्या कलशामध्ये वेगवेगळ्या नदींच्या किनारी जाऊन सगळे जल प्राप्त केले. भगवंताचे वेगळे मौल्यवान वस्त्र, अभिषेक, आभूषण, मुकुट, साध सामग्री सगळं काही एकत्र केलं आणि भगवंतांना म्हणजे आपण वाचलं सर्व कशा प्रकारे. तर एवढं सगळं केलं आणि शेवटी जेव्हा त्यांनी खीर बनवली, खीर किती गरम आहे का ते फक्त बघण्यासाठी त्यांनी फक्त एकदा हात घातला, स्पर्श केला भांड्याला, तर हात पोळाला. एक बोट बघतोय आपण, मधलं बोट आहे बघा, दुसरं काळं झालेलं आहे. तर एवढं किती म्हणजे हे आहे सेवा ध्यान, म्हणजे भगवंताच्या सेवेबद्दल ध्यान करून भगवंताला स्मरण करणे आहे, ध्यान करणे. तर हे किती ध्यान महत्वाचं आहे, म्हणजे किती ध्यान शक्तिशाली आहे. आणि साक्षात भगवंताचं बघा इथे समोर पलीकडं नंद सुनंद आले त्यांना घेऊन जायला. तर भगवंतांनी लगेच त्याला विमान पण पाठवलं आणि वैकुंठामध्ये त्यांना घेऊन गेले. तर अशा प्रकारे
भगवंत जरी आपल्या निवासस्थानी असले तरी पण भगवंत सर्वव्यापी आहेत. ते प्रत्येकाची प्रार्थना ऐकतात, प्रत्येकाची जीवनामध्ये मदत करतात आणि जे काही लागेल ते आपल्याला द्यायला तयार आहेत. तर या ब्राह्मणाने कधी विचार पण केला नसेल की मला असं होईल म्हणून, पण त्याच्या जीवनामध्ये झालं. तर आपल्याही जीवनामध्ये आपण आपल्यावर विश्वास वाढवायचा आहे आणि त्यासाठी असे उदाहरण आपल्याला दिले जातात. खास करून रूप गोस्वामींनी आपल्याला या विधीचं दिलेलं आहे. तर कसं आपण आपल्या जीवनामध्ये हे श्रवण आणि स्मरण वाढवायचं आहे. तर त्यासाठीच आपल्याला हा मुद्दा सांगितला आहे. हरे कृष्ण. खूप धन्यवाद. आता 11वा अध्याय आपण पुढच्या वेळेस चालू करूया. श्री भक्ति रसामृत सिंधु की जय, श्री रूप गोस्वामी पाद की जय, श्री प्रभुपाद की जय, गौर भक्तवृंद की जय. कोणाचा की प्रश्न आहे का? प्रभूजी, स्मरण मध्ये अज शब्द आला आहे, त्याचा अर्थ काय होतो? अज आणि नित्य अशा परमेश्वराचे मला नित्य स्मरण होऊ दे. कुठं कुठं? स्मरण मध्ये. स्मरण मध्ये. हा, येन केन प्रकार. हा, म्हणून अज आणि नित्य अशा परमेश्वराचे मला नित्य स्मरण होऊ दे. अज म्हणजे अनबॉर्न, म्हणजे अनबॉर्न म्हणजे त्याचा काही जन्म झालेला नाहीये. हो, ओके प्रभूजी, थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.